Bhaktivedanta Swami Niti Namini
नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचार्ये निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे नमो मामन्याय कृष्ण प्रेमप्रदायते कृष्णाय चैतन्य नामे गौरतसे नमः। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेशा गोपिका कांता राधा कांता नमस्ते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। श्री श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तो मुझे यहाँ के बहुत अच्छा लग रहा है, स्पेशली असीम श्याम प्रभु जी यहाँ पे इतना सेवा करते हैं, इतना उन्होंने सब सेवा किया है, तो मुझे उनका यहाँ आके बहुत प्रसन्नता हो रही है, उनका संग प्राप्त हो रहा है करके, तो यहाँ के मुझे बहुत प्रसन्नता है। ಪ್ರಭುಜಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ಬಹಳ ಖುಷಿ ಆಗ್ತಿದೆ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿರೋದು. ಆಶೀಫ್ ಶ್ಯಾಮ್ ಪ್ರಭು ಇಷ್ಟು ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇಷ್ಟೆಲ್ಲ ರೆಡಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಆಶೀಫ್ ಶ್ಯಾಮ್ ಪ್ರಭು ಸಂಘ ಪಡ್ಕೊತಾ ಇರೋದು ನನಗೆ ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. कृष्ण प्रभुपाद जी बोलते हैं कि एक जगह पे एंथुसियास्टिक भक्त चाहिए तो प्रीचिंग हो सकता है, तो यहाँ पे असीम श्याम प्रभु हैं तो प्रीचिंग हो रहा है। ಶ್ರೀಲ ಪ್ರಭುಪಾದ ಹೇಳ್ತಾರೆ, ಒಂದು ಜಾಗದಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ಉತ್ಸುಕತೆ ಇರುವಂತ ಭಕ್ತ ಇರಬೇಕು, ಅವರು ಒಂದು ಭಕ್ತ ಆ ರೀತಿ ಇದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಪ್ರೀಚಿಂಗ್ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ. ಸೊ ಈ ಜಾಗದಲ್ಲಿ ಆಶೀಫ್ ಶ್ಯಾಮ್ ಪ್ರಭು ಇದ್ದಾರೆ. प्रभु जी इतना दूर ऑफिस आते हैं अपना अच्छा है, और बीच में रोजाना मंदिर आते हैं, ये उनका हमेशा मिलते हैं, तो देखिए बहुत उनका एंथुसियाज्म का बहुत दाद। आई एम वेरी इंस्पायर्ड बाय हिज एंथुसियाज्म। ಪ್ರಭುಜಿ ಇಷ್ಟು ದೂರದಿಂದ ಹೆಚ್ಚೆಲ್ಲ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ, ಮತ್ತೆ ಆದರೂ ಕೂಡ ಡೈಲಿ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಬಂದು ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇದನ್ನ ನೋಡಿದಾಗ ಅವ್ರ ಉತ್ಸುಕತೆಯನ್ನು ನೋಡಿ ನಮಗೂ ಕೂಡ ಬಹಳ ಇನ್ಸ್ಪಿರೇಷನ್ ಆಗುತ್ತೆ. आप में से कितने लोगों को हिंदी आता है? हिंदी समझ ಎಷ್ಟು ಜನಕ್ಕೆ ಹಿಂದಿ बರುತ್ತೆ? नहीं, कन्नड़ में बोलो। कितने लोगों को हिंदी समझ में आता है? हिंदी आता है? ठीक है, काफी को आता है हिंदी में। तो मैं फिर 5 मिनट का बोलूँ, फिर आप उसको समझेंगे। ठीक है, तो हम आज के टॉपिक हम लेंगे भक्ति रसामृत सिंधु का एक वर्स, और फिर जगन्नाथ कथा थोड़ा लेंगे। पूरी कितने बजे तक लेना है? 1 आवर। तो हम एक श्लोक पढ़ेंगे भक्ति संस्करण से। अन्याभिलाषिता शून्यं ज्ञानकर्माणावृतं अनुकूलेन कृष्णानु शीलं भक्तिरुत्तमः। तो भक्ति क्या है, उसकी परिभाषा है उत्तम भक्ति। किस भक्ति की परिभाषा है? उत्तम भक्ति। सो देखिए, भारतवर्ष में बहुत लोग भक्ति करते हैं, लेकिन भक्ति क्या है वो जानना बहुत जरूरी है, और इस श्लोक में भक्ति की सब परिभाषा बताई है। और वो क्या परिभाषा है? अनुकूलेन कृष्णानुशीलनम्। तो भगवान कृष्ण के लिए अनुकूल है वो भक्ति है। अब जैसे चांद और वृश्चिक भगवान के साथ लड़ रहे ना कंस के उसमें, तो भगवान को अच्छा लग रहा था, क्या वो भक्ति है? क्या वो भक्ति है? नहीं, क्योंकि वो अनुकूल नहीं है, वो प्रतिकूल है। लेकिन यशोदा माई भगवान कृष्ण के पीछे भागने की छड़ी पकड़ के कि इसको कृष्ण को आप सबक सिखाएंगे। भगवान डर के भाग रहे, क्या वो भक्ति है? भक्ति है, क्यों? अनुकूल। कृष्ण के लिए या कृष्ण के शुभ भक्तों के लिए। शीलनम मीन्स परंपरा।
अनुकूल का एक और मतलब होता है, अनुकूल एक शीलनम परंपरा में आना चाहिए। कैसा आना चाहिए? परंपरा में आना चाहिए। कृष्णानुशीलनम, अनुशीलन जिसका हो वो भक्ति कैसे आती है? परंपरा में आती है। आज हम सोचते हैं कि अरे भगवान को ऐसा लगता है ऐसा कर देते हैं, वो भक्ति है? गुरु हमको बताने चाहिए, शास्त्र हमको बताना चाहिए कि भक्ति ऐसे करनी है तो भक्ति है। तो अनुकूल कृष्णानुशीलनम, तो इसका मतलब ये है कि वो भगवान के अनुकूल हो, कृष्ण के लिए हो और शास्त्र सम्मत गुरु के द्वारा बताई गई हो, वो भक्ति है। ಹರೇ ಕೃಷ್ಣ. ಪ್ರಭುಜಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರೆ ಭಕ್ತಿ ಅಂದ್ರೆ ಏನು ಅಂತ. ಈ ಶ್ಲೋಕದಲ್ಲಿ ಭಕ್ತಿ ಅಂದ್ರೆ ಅದರ ನಿಜವಾದ ಅರ್ಥವನ್ನು ತಿಳಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಭಕ್ತಿ ಅನ್ನೋದು ಬಂದು ಅನುಕೂಲವಾಗಿರ್ಬೇಕು ಅಂತ. ಪ್ರಭುಜಿ ಕೇಳಿದ್ರು, ಚಾಣೂರ ಮಟ್ಟ ಮುಷ್ಟಿಕ ಮಾಡಿದ್ರಲ್ಲ ಅದು ಭಕ್ತಿ ಆಗಿತ್ತಾ ಅಂತ. ಅದು ಭಕ್ತಿ ಅಲ್ಲ. ಅವರು ಕೂಡ ಕೃಷ್ಣನ ಜೊತೆ ಗುದ್ದಾಡಿದ್ರು. ಮತ್ತೆ ಯಶೋದಮಯ್ಯನು ಕೂಡ ಕೋಲ್ ತಗೊಂಡು ಕೃಷ್ಣನ ಓಡಿಸ್ಕೊಂಡು. ಆದ್ರೆ ಯಶೋದಮಯ್ಯ ಮಾಡಿದ್ದನ್ನ ನಾವು ಭಕ್ತಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಆದ್ರೆ ಚಾಣೂರ ಮುಷ್ಟಿಕ ಮಾಡಿದ್ರನ್ನ ನಾವು ಭಕ್ತಿ ಅಂತ ಹೇಳೋದಿಲ್ಲ. ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಈ ಚಾಣೂರ ಮುಷ್ಟಿಕ ಮಾಡಿದ್ದು ಅನುಕೂಲವಾಗಿರ್ಲಿಲ್ಲ, ಬಟ್ ಯಶೋದಮಯ್ಯ ಮಾಡಿದ್ದು ಅನುಕೂಲವಾಗಿತ್ತು. ಶೀಲನಂ ಅಂದ್ರೆ ಪರಂಪರ. ಹೇಗೆ ಭಕ್ತಿ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಭಕ್ತಿ ಅನ್ನೋದು ಪರಂಪರೆಗೆ ಬರುತ್ತೆ. ನಮಗೆ ತೋಚಿದ ಹಾಗೆ, ನಮಗೆ ಅನಿಸಿದ ಹಾಗೆ, ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿಗೆ ಬಂದಾಗೆ ಮಾಡೋದು ಭಕ್ತಿ ಅಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಗುರುಗಳ ಮುಖಾಂತರ, ಗುರುಗಳು ಹೇಳಿದ್ದನ್ನ ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅದು ಭಕ್ತಿ ಅಂತ ಅನಿಸ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ. तो ये भक्ति का क्या है? स्वरूप लक्षण है। लेकिन उत्तम भक्ति का क्या लक्षण है? अन्याभिलाषिता शून्य। सिर्फ कृष्ण की प्रसन्नता के लिए होनी चाहिए और कुछ उसमें हेतु नहीं होना चाहिए, वो शुद्ध भक्ति। एक तो है हेतु कि वो भक्ति है, दूसरा है कि केवल भगवान की प्रसन्नता के लिए है। अन्याभिलाषिता शून्य। हमने ऐसा नहीं भगवान की दो आरती करी, बोले भगवान जैसे ओम जय जगदीश हरे, धन संपत्ति घर आवे, कष्ट मिटे तन का। कई अन्य अभिलाषा भक्ति है नहीं, इसमें अभिलाषा ज्यादा है, भक्ति कम है। मैं जगदीश की पूजा तो कर रहा हूँ, लेकिन मेरा मन कहाँ है? धन संपत्ति घर आवे, कष्ट मिटे तन का। तो ऐसी भक्ति नहीं, अन्यविलासिता शून्य भक्ति कि हम भगवान की सेवा करना चाहते हैं, भगवान को प्रसन्न करना चाहते हैं। ज्ञान कर्म नामृतम, कर्म कांड की तरह नहीं करना कि हम कर्म कांड में पूजा करते हैं, क्यों? कुछ ये अच्छा हो जाए हमारे घर में, सत्यनारायण की पूजा कर लो, घर में शुद्धि हो जाएगी, घर में समंगल हो जाएगा, ये नहीं, भगवान की प्रसन्नता के लिए करते हैं। और वो ज्ञान से भी आवृत नहीं है कि लोग आत्मा और परमात्मा के बीच में समझ नहीं पाते हैं चीज़ों को, तो ज्ञान आवृत हो जाता है वहाँ पे। तो इससे ज्ञान कर्म अनावृतम, ये शुद्ध भक्ति की परिभाषा है, उत्तम भक्ति की परिभाषा। ಪ್ರಭುಜಿ ಬಂದು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇದು ಸ್ವರೂಪ ಭಕ್ತಿ. ಆದರೆ ಶುದ್ಧ ಭಕ್ತಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಭಗವಂತನ ಖುಷಿಗೋಸ್ಕರ ಮಾಡೋದನ್ನ ಮಾತ್ರ ಶುದ್ಧ ಭಕ್ತಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಭಿಲಾಷೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಕೀರ್ತನ ಹಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆಲ್ಲ ಧನ ಬೇಕು, ಅಂದ್ರೆ ಹಣ ಬೇಕು, ಮತ್ತೆ ಸಂಪತ್ತಿ ಬೇಕು, ಅಥವಾ ಮನೆ ಬೇಕು, ಸೊ ಈ ರೀತಿ ಅಭಿಲಾಷೆಗಳನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡು ಮಾಡುವಂಥದ್ದು ಭಕ್ತಿ ಅನ್ನಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ. ಆದರೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂಥ ಅಭಿಲಾಷೆಗಳು ಇಲ್ಲದೆ ಅನ್ಯಾಭಿಲಾಷಿತ ಶೂನ್ಯ, ಆ ಭಗವಂತ ಪ್ರೀತನಾಗಲಿ, ಭಗವಂತ ಖುಷಿಯಾಗಲಿ ಅಂತ ಮಾಡೋದನ್ನ ನಾವು ಶುದ್ಧ ಭಕ್ತಿ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಸೊ ನಮ್ಮ ಖುಷಿಗೋಸ್ಕರ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಸಾಮಾನು ಬೇಕು, ಈ ರೀತಿ ವಿಚಾರಗಳಿಗೆಗೋಸ್ಕರ ಭಕ್ತಿನ ಮಾಡಿದರೆ ಬರೀ ಭಗವಂತ ಮಾತ್ರ ಖುಷಿಯಾಗಲಿ ಅಂತ, ಭಗವಂತ ಪ್ರೀತನಾಗಲಿ ಅಂತ ನಾವೇನು ಭಕ್ತಿನ ಪೂಜೆನ ಮಾಡ್ತೀವಿ ಅದನ್ನ ಶುದ್ಧ ಭಕ್ತಿ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. So, एक विधि साधना भक्ति, जो हम भक्ति प्रैक्टिस करते हैं, जो भक्ति हम कर रहे हैं, उसको क्या बोलते हैं? वैधि साधना भक्ति। भवे साधे कृते साधे। आपने सुना होगा कि अरे भक्ति करो तो आंखों में आंसू आने लगेंगे, भगवान के प्रति भाव होने लगेगा। तो जनरली बाहर के लोगों में भक्ति का आइडिया यही है कि भक्त है, भक्त के आंख में आंसू आने लगेगा करके। हाँ, वो भी भक्ति का मतलब है, लेकिन वो कैसी भक्ति है? भाव भक्ति। लेकिन वो ऐसे नहीं आती है, वो सहज ही नहीं आती है। जो व्यक्ति
जीवन मुक्त हो जाते हैं, उनमें वो भाव प्रकट होते हैं, सामान्य व्यक्तियों में नहीं। तो इसलिए हम ये नहीं समझ रहे हैं कि भक्ति है तो उनके आँख में आंसू आते हैं। उसके लिए पहले हमको साधना भक्ति करनी पड़ती है, जिससे हमारा हृदय शुद्ध हो जाता है। फिर आंसू भी आते हैं, लेकिन वो आंसू कभी नहीं आते जब आप 20-30 साल भक्ति करते हो अच्छे से और हृदय शुद्ध होता है, तब व्यक्ति भाव के स्तर पे पहुंचता है। और अभी जो हम भक्ति करते हैं उसको वेदी साधना भक्ति बोलते हैं, जो गुरु और शास्त्रों के अनुसार नियमित रूप से रोजाना करनी। ಸೊ ನಾವು ಏನು ಭಕ್ತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ನಾವೇನು ಭಕ್ತಿನ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಅದನ್ನ ವೈದಿ ಸಾಧನ ಭಕ್ತಿ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಹೊರಗಡೆ ಜನಕ್ಕೆ ನಾವು ಭಕ್ತಿ ಅಂದ್ರೆ ಏನು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ಭಕ್ತಿ ಮಾಡೋ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೀರು ಬರುತ್ತೆ, ಮೈ ಜುಮ್ಮ ಅನ್ನತ್ತೆ, ತಲೆ ತಿರುಗಿ ಬೀಳ್ತಾರೆ. ಸೊ ಈ ರೀತಿ ಲಕ್ಷಣಗಳೆಲ್ಲ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸೊ ಇದು ಕೂಡ ಭಕ್ತಿನೇ, ಆದ್ರೆ ಅದು ಭಾವಭಕ್ತಿ. ಅದು ಸಹಜವಾಗಿ ನಾವು ಮಾಡುವಂಥದ್ದಲ್ಲ. ಯಾರು ಜೀವನ್ಮುಕ್ತರಾಗಿರ್ತಾರೆ ಅವರಿಗೆ ಮಾತ್ರ ಬರುವಂತ ಲಕ್ಷಣಗಳಿವೆ. ಸೊ ನಾವು ಫಸ್ಟ್ ಏನ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಸಾಧನ ಭಕ್ತಿ ಮಾಡಬೇಕು. ಸಾಧನ ಭಕ್ತಿ ಮಾಡಿದಾಗ ನಮ್ಮ ಹೃದಯ ಶುದ್ಧಿ ಆಗುತ್ತೆ. ಹೀಗೆ ಹೃದಯ ಶುದ್ಧಿಯಾಗಿ ನಾವು ಸಾಧನ ಭಕ್ತಿ ಒಂದು 20-30 ವರ್ಷಗಳ ಮಾಡಿದ ನಂತರ ನಾವು ಆ ಪ್ಲಾಟ್ಫಾರ್ಮ್ಗೆ ಹೋಗುವಂಥದ್ದು. So साधना भक्ति, मेरी साधना भक्ति में गुरु का आदेश और शास्त्रों का विचार, तो नियमित रूप से भक्ति करना बहुत जरूरी है. तो जैसे हमारी जो ये प्रैक्टिसेस हैं, नियमित जप करना करके और श्रील प्रभुपाद जी की पुस्तक पढ़ना, भगवद गीता पढ़ना, भागवतम पढ़ना, भगवान की सेवा करना, तो ये केवल संडे नहीं होना चाहिए, ये नित्य होना चाहिए. भागवतम में क्या बताया गया है? नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यां भागवत सेवया भगवती उत्तंशोके भक्ति भगवती नैष्ठिकी. तो भागवत, श्रीमद् भागवत में बताया गया है कि हमें भक्ति जो है नित्य करनी चाहिए. नित्य मीन्स रोजाना भगवान का जप करना चाहिए. हम रविवार को यहाँ पे एसोसिएशन देते हैं, लेकिन मंडे टू सैटरडे हमको जो है प्रॉपर विधि भक्ति के नियम अनुसार जो अपने नियम हैं उसको अच्छे से कर्ता से पालन करना चाहिए. जैसे भगवान की माला का जप, अगर हम एक भगवान के सपोज में 4 माला कर रहा है तो नियमित रूप से 4 माला करनी चाहिए, कभी भी छोड़ना उसको नहीं चाहिए. कोई 16 माला कर रहा है तो उसको नियमित रूप से 16 माला करनी चाहिए, नहीं छोड़नी चाहिए. क्योंकि वेदी साधना भक्ति कड़ाई, उसके जो नियम हैं कड़ता से पूर्ण करेंगे, हम पूरे करेंगे तब भाव भक्ति में पहुंचेंगे. लेकिन अगर अभी हम कड़ाई से पूर्ण नहीं करेंगे तो हमारा हृदय शुद्ध नहीं होगा. रजोगुण तमोगुण हमको खींच के ले जाएंगे, हमारा मन हमको खींच के ले जाएगा. इसलिए भक्ति में अगर हमें प्रगति करनी है तो जरूरी है कि हम नियम से साधना करें. चाहे आप 1 माला करते हो तो नियम से रोजाना 1 माला जरूरी है. 4 करते हो तो नियम से करना है. उसी प्रकार से श्रील प्रभुपाद जी की किताबें भगवद गीता और जो छोटी पुस्तकें हैं उनको भी नियम पूर्वित हमको पढ़ना है. भक्तों का संग भी नियम पूर्वित लेना है. तो जब हम नियम से भक्ति करते हैं वो साधना भक्ति होती है. ಸೊ ಸಾಧನ ಭಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಗುರು ಆದೇಶ ಮತ್ತೆ ಶಾಸ್ತ್ರಗಳ ವಿಚಾರ ಇವೆರಡೂ ಇರುತ್ತೆ. ನಾವು ನಮ್ಮ ಭಕ್ತಿ ಏನು ನಾವು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಜಪ ಮಾಡುವಂಥದ್ದಾಗಿರಲಿ ಅಥವಾ ಭಗವದ್ಗೀತೆ, ಶ್ರೀಮದ್ ಭಾಗವತ ಈ ರೀತಿ ಪುಸ್ತಕಗಳನ್ನ ಓದೋದಾಗಿರಲಿ ಅಥವಾ ಭಗವಂತನ ಸೇವೆ ಮಾಡೋದಾಗಿರಲಿ, ಇದೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ನಾವು ನಿಯಮ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಭಕ್ತಿಯನ್ನ ಮಾಡಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಪ್ರಭುಜಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಬರೀ ಭಾನುವಾರದೊತ್ತು ಭಕ್ತಿ ಮಾಡೋದಲ್ಲ. ಶ್ರೀಮದ್ ಭಾಗವತದ ಶ್ಲೋಕದಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ರೆ ನಿತ್ಯಂ ಭಾಗವತ ಸೇವೆ ಅಂದ್ರೆ ಮಂಡೇ ಟು ಸ್ಯಾಟರ್ಡೆ, ಸೋಮವಾರದಿಂದ ಶನಿವಾರದವರೆಗೂ ನಿಯಮಾನುಸಾರ ನಾವು ಜಪ ಮಾಡಬೇಕು, ನಿಯಮಾನುಸಾರ ನಾವು ಭಕ್ತರ ಸಂಘ ಪಡ್ಕೊಬೇಕು, ನಿಯಮಾನುಸಾರ ನಾವು ಪುಸ್ತಕಗಳನ್ನ ಓದಬೇಕು. ನಿಯಮದ ರೂಪದಲ್ಲಿ ಭಕ್ತಿನ ನಾವು ವಾರಪೂರ್ತಿ ಮಾಡಬೇಕು, ಪ್ರತಿದಿನವೂ ಮಾಡಬೇಕು. ಈಗ ನಾವು ನಿಯಮಿತ ರೂಪದಲ್ಲಿ ಭಕ್ತಿನ ಮಾಡ್ತಾ ಹೋದಾಗ ಆವಾಗ ನಾವು ಭಾವಭಕ್ತಿಗೆ ತಲುಪಲಿಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತೆ. ನಮ್ಮ ಹೃದಯ ಶುದ್ಧಿ ಆಗುತ್ತೆ, ಅದ್ರ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಭಾವಭಕ್ತಿಗೆ ತಲುಪ್ತೀವಿ. ನಾವು ನಿಯಮನ ಬಿಟ್ಟು ಮಾಡಿದ್ರೆ ರಜೋಗುಣ ಮತ್ತೆ ತಮಗುಣಗಳು ನಮ್ಮನ್ನ ಭಕ್ತಿಯಿಂದ ದೂರ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಪ್ರಭುಜಿ ಹೇಳಿದ್ರು, ನೀವು 1 ಮಾಲೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಪರವಾಗಿಲ್ಲ, ಆದ್ರೆ ನಿಯಮಿತ ರೂಪವಾಗಿ ಮಾಡಿ. 2 ಮಾಲೆ ಮಾಡ್ತಿದ್ರೆ ಪರವಾಗಿಲ್ಲ, ನಿಯಮಿತ ರೂಪವಾಗಿ ಮಾಡಿ. ಪುಸ್ತಕಗಳು ಓದಬೇಕಾದ್ರೆ, ಭಕ್ತರ ಸಂಘ ಪಡ್ಕೊಬೇಕಾದ್ರೆ ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ನಿಯಮಿತವಾಗಿ ಆಚಾರ್ಯರು ಹೇಳ್ಕೊಟ್ಟ ಹಾಗೇನೆ ಮಾಡಿ. अगर कोई ऐसे नियम पूर्वक भक्ति करता है तो भक्ति के 6 लक्षण होते हैं. ऐसे उत्तम भक्ति के 6 लक्षण होते हैं, जो 2 लक्षण साधना भक्ति के स्टेज पे भी दिखते हैं.
और वो लक्षण क्या है? क्लेश अग्नि शुद्धा, क्लेश घिनी, कि जीवन में जितने क्लेश हैं, जितने सफरिंग है, परेशानी है, वो सब चली जाती है। क्योंकि जीवन में हमें परेशानी क्यों आती है? बुरे कर्मों के, पाप कर्मों के फल के कारण आती ही नहीं आती है। और पाप कर्म हम क्यों करते हैं? क्योंकि वासनाएं हैं। लेकिन जब हम उत्तम भक्ति करते हैं, साधना भक्ति नियम पूर्वक करते हैं, गुरु के आदेशों के अनुसार, भक्तों के आदेशों के अनुसार, तब क्या होता है? तब हमारे सारे पाप कर्म चले जाते हैं, पाप कर्मों के फल चले जाते हैं, वासनाएं चली जाती हैं, बीज चले जाते हैं, और जीवन में आने वाली परेशानी चली जाती है। व्यक्ति को क्लेश भी ऐसे फील होता है जब हम नियम पूर्वक भक्ति करते हैं। तो हमें समझ में आता है कि भक्ति करना कितना अच्छी चीज़ है, लेकिन उसको नियमता और कर्मता से पूर्ण करना बहुत जरूरी है। तो अब जब हो जाता है तो व्यक्ति के सारे प्रारब्ध कर्म, अप्रारब्ध कर्म, कूटम, बीजम, ये 4 तरह के पाप होते हैं। ये 4 तरह के पाप क्या होते हैं? प्रारब्ध मीन्स जो आप आज भोग रहे हो, कोई बीमारी है, कुछ परेशानी है, लोन है, कुछ लिटिगेशन है, ये सब बीमार, ये क्रोनिक डिसीज है, ये सब है प्रारब्ध कर रहे हैं। आपके घर में आपके कुछ रिलेटिव्स आपको परेशान करते हैं, वो भी प्रारब्ध कर रहे हैं। ये सब प्रारब्ध है। अप्रारब्ध है जो इस जन्म के बाद आपको मिलेंगे, और प्रारब्ध। फिर कूटम क्या है? हृदय में काम वासनाएं, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर। बीज क्या है? पाप करने की प्रवृत्ति, पाप करने की कोई स्पेसिफिक डिजायर। लेकिन जब हम उत्तम भक्ति करते हैं, नियम अनुसार भक्ति करते हैं, तो ये 4 पाप कट जाते हैं, तो व्यक्ति को बहुत शांति महसूस होती है। ಸೊ ಪ್ರಭುಜಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಉತ್ತಮ ಭಕ್ತಿಯಲ್ಲಿ 6 ಲಕ್ಷಣಗಳಿರುತ್ತೆ. ಆದರೆ ನಾವು ಸಾಧನ ಭಕ್ತಿ ಮಾಡಿದಾಗಲೂ ಚೆನ್ನಾಗಿ ಸಾಧನ ಭಕ್ತಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಆ 6ರಲ್ಲಿ 2 ಲಕ್ಷಣಗಳು ನಮಗೆ ಸಾಧನ ಭಕ್ತಿ ಲೆವೆಲಲ್ಲಿ ಕಾಣಿಸೋದಕ್ಕೆ ಶುರುವಾಗುತ್ತೆ. ಆ 2 ಲಕ್ಷಣಗಳು ಏನು ಅಂದರೆ ಕ್ಲೇಶಾಗ್ನಿ ಶುದ್ಧ, ಅಂದರೆ ಕ್ಲೇಶಗಳು ಹೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ನಾವು ಪಾಪ ಏನೇನು ಮಾಡ್ತೀವಿ? ಪೂರ್ವ ವಾಸನೆಗಳಿರೋದ್ರಿಂದ ಪಾಪ ಮಾಡ್ತೀವಿ. ನಾವು ಯಾವಾಗ ಭಕ್ತಿನ ನಿಯಮದಲ್ಲಿ ಮಾಡ್ತೀವೋ ಆವಾಗ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಅಷ್ಟು ತೊಂದರೆಗಳು ಹೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ, ಎಲ್ಲ ಕ್ಲೇಶಗಳು ನಿವಾರಣೆ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ. ಪಾಪಗಳಲ್ಲಿ 4 ಥರ ಪಾಪಗಳಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಮೊದಲನೇದು ಪ್ರಾರಬ್ಧ ಕರ್ಮ. ಪ್ರಾರಬ್ಧ ಕರ್ಮ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಮಗೆ ಕಾಯಿಲೆ ಬರುವಂಥದ್ದು, ಮನೇಲಿ ತೊಂದರೆ ಆಗುವಂಥದ್ದು, ಅಥವಾ ಲೋನ್ಗಳು, ಸೊ ಈ ರೀತಿ ಇರುವಂಥ ಪ್ರಾರಬ್ಧ ಕರ್ಮಗಳು. ಮತ್ತೆ ಅಪ್ರಾರಬ್ಧ ಕರ್ಮ, ಮುಂದಿನ ಜನ್ಮದಲ್ಲಿ ಬರುವಂಥ ಸಮಸ್ಯೆಗಳು. ಮತ್ತೆ ಕೂಟಂ, ಕಾಮ, ಕ್ರೋಧ, ಲೋಭ, ಮೋಹ, ಈ ರೀತಿಯಾದಂಥವು. ಮತ್ತೆ ಬೀಜಂ, ಪಾಪ ಮಾಡುವ ಮನಸ್ಸು, ಪಾಪ ಮಾಡುವಂಥ ಮನಸ್ಥಿತಿ. ಸೊ ಈ 4 ಕರ್ಮಗಳು, ಈ ಎಲ್ಲ ಕ್ಲೇಶಗಳು ಹೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ ನಿಯಮಿತವಾಗಿ ಭಕ್ತಿ ಮಾಡಿದೆ. तो भक्ति जो होती है, भक्ति का अर्थ तत्सुखित्वा सुखित्व, कि भगवान कृष्ण प्रसन्न हो गुरु के निर्देशन द्वारा, ये शुद्ध भक्ति है, ये उत्तम भक्ति है। तो एक भक्त का ये भाव होता है, मैं भगवान के नाम का जप कर रहा हूँ, मैं भगवान को, राधा कृष्ण का जप करके उनको बुला रहा हूँ, उनकी प्रसन्नता के लिए जप कर रहे हैं। हम ये भगवान की कथा सुन रहे हैं, जिससे हम भगवान के और नियंत्रण, उनके और निकट जाएं, उनकी प्रसन्नता के लिए हम कथा सुन रहे हैं, उनके बारे में जानना चाहते हैं, इसलिए कथा सुन रहे हैं। तो एक भक्त का हृदय में हमेशा ये रहता है, मैं जो भी करूँ राधा कृष्ण की प्रसन्नता, अपने गुरु परंपरा की प्रसन्नता के लिए ही करूँ। और ये भक्ति है तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं तदा मे भक्तियोगं येन मां पायन्ति ते। तो मेरे भक्त जो हैं, जो सतत हम भगवान की भक्ति में लगे हैं, प्रेम पूर्वक करने में लगे हैं, उनको मैं हृदय में बैठा हुआ बुद्धि योग देता हूँ, जिससे वो आगे भक्ति में बढ़ सके। तो हम जो भी सेवा करते हैं, भगवान की जप कर रहे हैं, सब इस भाव से करना चाहिए कि भगवान कृष्ण की प्रसन्नता के लिए कर रहे हैं, ये उत्तम भक्ति है। ಭಕ್ತಿಯ ಅರ್ಥ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಕೃಷ್ಣನ ಖುಷಿಗೋಸ್ಕರ ಗುರುವಿನ ಆದೇಶದ ಮೇಲೆ ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತೀವೋ ಅದೇ ಭಕ್ತಿಯ ನಿಜವಾದ ಅರ್ಥ. ಈಗ ನಾವು ಭಗವಂತನ ಕಥೆ ಕೇಳ್ತೀವಿ, ಭಗವಂತನ ಸೇವೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ಇದೆಲ್ಲ ನಮ್ಮನ್ನ ರಾಧಾಕೃಷ್ಣನ ಸಮೀಪಕ್ಕೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ನಾವು ಭಾವಿಸ್ಬೇಕು. ಸೊ ಒಬ್ಬ ನಿಜವಾದ ಭಕ್ತ ಯಾವಾಗಲೂ ಅನ್ಕೊಂತಾನೆ, ಏನು ಅನ್ಕೊಂತಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ನಾನು ಏನೇ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಏನೇ ಮಾಡ್ತೀನಿ, ಇದೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಗುರುವಿನ ಖುಷಿಗೋಸ್ಕರ, ರಾಧಾಕೃಷ್ಣನ ಖುಷಿಗೋಸ್ಕರ. जैसे हम परिवार वालों को पसंद करना चाहते हैं,
अगर बच्चे को पढ़ाना है तो माँ बाप इतने सेक्रीफाइस करते नहीं करते। बेटी की शादी करनी है तो इतना सेक्रीफाइस करना पड़ता है, पति के लिए खाना बनाना है बहुत सेक्रीफाइस करना पड़ता है, फिर पत्नी को खुश रखना है तो बहुत सारा धन कमा के लाना पड़ता है। तो हम प्रेम परिवार वालों को प्रेम करते नहीं करते। उसी प्रकार अगर हम भगवान को प्रेम करते हैं तो भगवान के लिए मंदिर बनाना है, भगवान के लिए दान देना है, भगवान का नाम लेना है, भगवान के लिए प्रसाद करना है, ये भी तो प्रेम है नहीं है करके। तो जो आप प्रेम परिवार वालों से करते हो तो वही भगवान पे हम दिखाएंगे तो हमारी बहुत उन्नति हो जाएगी। ಸೊ ನಾವು ನಮ್ಮ ಮನೆಯವರೆಲ್ಲ ನಾವು ಪ್ರೀತಿಸ್ತೀವಿ ಅಲ್ವಾ, ಪ್ರೀತಿಸಿದಾಗ ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಎಷ್ಟೋ ರೀತಿಯಾದ ಸೇವೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಮಕ್ಕಳದ ಸ್ಕೂಲಿಗೆ ಕಳಿಸೋದಾಗಿರಲಿ, ಅಥವಾ ಗಂಡ ಮನೆಗೆ ದುಡ್ಕೊಂಬರೋದಾಗಿರಲಿ, ಅಥವಾ ಹೆಂಡತಿ ಅವರಿಗೆ ಅಡುಗೆ ಮಾಡಿ ಹಾಕೋದಾಗಿರಲಿ. ಸೊ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಕೂಡ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಪ್ರೀತಿ ಇರೋದ್ರಿಂದ, ಮನೆಯವರ ಮೇಲೆ ಪ್ರೀತಿ ಇರೋದ್ರಿಂದ ಎಷ್ಟೋ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ನಾವು ಅವ್ರಿಗೋಸ್ಕರ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದೇ ರೀತಿ ನಾವು ಭಗವಂತನ ಮೇಲೆ ಪ್ರೀತಿ ಇಟ್ಕೊಂಡಾಗ ಭಗವಂತನ ಕಾರ್ಯಗಳು, ಭಗವಂತನ ನಾಮ ತಗೊಳ್ಳುವಂಥದ್ದಾಗಿರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಭಗವಂತನಿಗೆ ದೇವಸ್ಥಾನ ಕಟ್ಟುವಂತಾಗಿರ್ಬೋದು, ಅಥವಾ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಬೇರೆ ಕೆಲಸಗಳಾಗಿರ್ಬೋದು, ಸೊ ಈ ರೀತಿ ನಾವು ಆ ರೀತಿ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಭಗವಂತನ ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತ ತೋರಿಸೋದು. तो अगर जब हम ये समझते हैं तो हमें समझना चाहिए। अब यहाँ पे आप जगन्नाथ बलदेव सुभद्रा की प्रार्थना करते हैं, हमारे जगन्नाथ मंदिर कल स्नान यात्रा थी। तो ये जगन्नाथ कौन है ये हमको समझना बहुत जरूरी है। तो स्ट्रेच में थोड़ा लंबा नहीं बोलूँ, फिर आप कंट्रोल करते हैं। तो जगन्नाथ कौन है? कृष्ण है, लेकिन किस भाव में? जगन्नाथ किस भाव में है? उनकी आंखें ऐसी बड़ी क्यों हैं? ऐसे हाथ ऐसे क्यों हैं? ऐसा स्वरूप क्यों हो गया जगन्नाथ जी का? तो एक बहुत कथा आती है, अब मैं थोड़ा हिंदी में थोड़ा बोलता हूँ स्ट्रेस करके, प्रभु जी बाद में कन्नड़ में समराइज कर देंगे, तो थोड़ा फॉलो करने का कोशिश करिए। मैं उत्तर प्रदेश से हूँ तो मुझे कन्नड़ नहीं आती है, वरना मैं कन्नड़ में ही बोलता था। तो देखिए, जगन्नाथ इज ecstatic Krishna. When Krishna goes in ecstasy, he is Jagannath. अब क्या हुआ, उद्धव जो है वृंदावन गए थे। जब भगवान ब्रजवासियों से छूटने गए थे तो बोले थे मैं एक दिन यहाँ आऊंगा। तब उद्धव जो है वो, तब भगवान कृष्ण बोले मैं तो नहीं जा पा रहा उद्धव, तुम जाओ। कहाँ? वृंदावन। और मेरा संदेश दो मेरे माता और पिता को, मेरे चिंतित होंगे, मेरे गोप सखा भी चिंतित होंगे, ब्रजवासी और भी चिंतित होंगे, तुम जाकर उनको मेरी कथा बताओ। तो उद्धव जी जाते हैं। उद्धव जी भगवान कृष्ण जैसे ही दिखते थे। उद्धव जी जो है भगवान कृष्ण जैसे दिखते थे। कृष्ण सखा, दैता सखा, कजन थे, भगवान कृष्ण के कजन थे। और वो कपड़े भी भगवान के ही पहनते थे, जो भगवान कपड़े छोड़ देते थे वो उद्धव जी को पहनते थे। तो उद्धव जी भगवान के कपड़े पहनकर वृंदावन गए और जिस चैरियट से अक्रूर ले गए थे, जिस रथ से, उसी रथ में गए कि समझे कि ये वही भगवान का संदेश लेकर आया है। उद्धव उद्धव, और भगवान ने हाथ में हाथ पकड़ के दिया, उद्धव जाओ और मेरा संदेश ब्रजवासियों को देकर आओ। उद्धव जी जाते हैं और जाते ही उनको क्या दिखती है? गोधूली दिखती है। उद्धव जी गोधूली, वहां पर वो गाय, वृंदावन में गाय जो है जब दूध चढ़ाती है तो बहुत सारे क्या होते हैं? गोधूली होती है। तो उद्धव को गोधूली दिखती है कि गाय जो है वो चला रही है। तो शाम का समय हो गया था, जैसे आप जा रहे हैं यहाँ पे तो
पूरा कितना अच्छा माहौल है। तो वृंदावन तो बहुत अच्छा है। गैया वहाँ गाड़ियाँ नहीं आती, गैया आती है। बैंगलोर में गाड़ियाँ दिखती हैं, वृंदावन ब्रज में गैया दिखती थी। भगवान कृष्ण का ब्रज था, वहाँ गाड़ियाँ नहीं दिखती थी, गैया आ रही थी। अब गैया गई बैंगलोर चल के भाग और गाड़ियाँ आ गई। इससे इतनी सारी बीमारियाँ। गैयों को बाहर कर दिया, गाड़ियों को अंदर कर दिया। तो धुआं खा खा बीमारी नहीं हुई तो क्या करके गैया के पास रहते हो तो बीमारी चली जाती है, गाड़ी के पास रहते तो बीमारी बढ़ जाती है। करके तो गैया आ रही थी। फिर उद्धव जी जो आते हैं, नंद बाबा के पास आते हैं, यशोदा माई के पास आते हैं। नंद बाबा उद्धव को पूछते हैं, उद्धव अब वसुदेव खुश है ना, उनको अपना बेटा मिल गया है। नंद बाबा पहले अपने दुख की बात नहीं कर रहे कि शाम को आए नहीं, कृष्ण वो नहीं किए। वसुदेव तो खुश है ना कहते। अब फिर बोलते हैं, नंद बाबा बोलते हैं, क्या कृष्ण हमको याद करते हैं? क्या कृष्ण हमको याद करते हैं? दस कृष्ण रिमेंबर अस। तो ये नहीं पूछा कब आ रहे हैं, क्या कृष्ण हमको याद करते हैं? और क्योंकि देखिए प्रेम है, चाहे भगवान चले गए, उन लोगों का प्रेम शिथिल कभी नहीं हुआ। अब वो तो समझाने लगे, देखो कृष्ण जो है तुम्हारे बेटे नहीं, वो तो परमात्मा है, सबके हैं, उन्हें परमात्मा रूप में। तो उद्धव जो है नंद बाबा को थोड़ा ज्ञान देने की कोशिश कर रहे हैं। उद्धव नंद बाबा को थोड़ा ज्ञान देने की कोशिश कर रहे थे कि नंद बाबा थोड़ा ज्ञान। नंद बाबा को कुछ फर्क नहीं, बोले हमें तो कृष्ण नहीं चाहिए, हमें परमात्मा परमात्मा तो कुछ मतलब नहीं। परमात्मा तुम रखो अपने पास, हमें तो हमारे कृष्ण कब आएंगे ये बता। परमात्मा को बैठ के खिलाते नहीं, पर बेटे कृष्ण को बैठ के खिलाते हो, बात करते हो, तो हमें तो कृष्ण ही चाहिए। और जब उद्धव बता रहे थे तो तब नंद बाबा और यशोदा माई तो पूरी रात भर रोती रही, कुछ बोली भी नहीं। कृष्ण की याद में यशोदा मैया रात भर रो रही थी करके। अब उद्धव ने बहुत कोशिश करी इनको सिखाने के लिए, देखो सबके हृदय में है, सब चराचर जगत के स्वामी है, तुम्हारा बेटा ना समझो। लेकिन नंद बाबा यशोदा मैया को कुछ फर्क नहीं पड़ा। और सुबह हो गई। अब सुबह हो गई तो जब वो रथ देखा तो गोपी आई, बोले इसी रथ में तो हम ले गए थे, आके दोबारा हमको मारने ले गया, लेके आ गया हमारी जान लेने के लिए। फिर देखा तो कृष्ण जैसा कोई रथ है, तो उद्धव है। अब उद्धव जो है गोपियों को संदेश देने लगे, देखो तो भगवान कृष्ण के बारे में की चिंता मत करो, भगवान सब चराचर जगत के स्वामी है। भगवान का संदेश पढ़ा, भगवान भी बोल रहे थे गोपियों को, देखो मैं तो सब जगह हूँ, सारी सृष्टि में मैं ही तो हूँ, तुम इस सृष्टि के द्वारा मेरे को देखो, तुम्हारे हृदय में भी परमात्मा रूप मैं ही हूँ, ये सारे चराचर जगत में मैं ही तो हूँ, तुम मुझसे ऐसा विरोध क्यों कर रहे हो? लेकिन गोपियों को कुछ फर्क नहीं पड़ा, बल्कि उद्धव ने देखा गोपियों का भगवान कृष्ण के प्रति ऐसा शुद्ध प्रेम, वो बोले अरे ऐसा प्रेम तो मुझे भी नहीं है। उद्धव जो थे बृहस्पति के शिष्य थे, बहुत बड़े ज्ञानी थे और भगवान के बहुत बड़े भक्त थे। लेकिन भगवान कृष्ण ने बोला था अगर तुम्हें शुद्ध भक्ति जाननी है तो व्रज जाओ, वहां जाके तुम्हें शुद्ध भक्ति मिलेगी। ये सारे व्रजवासी मुझसे कितना प्रेम करते हैं, सारे सखा मुझसे कितना प्रेम करते हैं, सारी गैया मुझसे कितने प्रेम करते हैं। तो जब उद्धव ने देखा गोपियों का वो प्रेम भगवान के प्रति, तो उद्धव बोले अरे मैं तो इनके पैरों की चरण धूल ही लेना चाहता हूँ। लेकिन गोपियां तो साधारण है, वो तो नहीं देखती,
कैसे देखे? तो उद्धव सोचे कि मैं तो गुल लता बन जाता हूँ, कहाँ पर? वृंदावन में। तो ब्रजवासी मेरे सिर पे पैर रखेंगे और मुझे इनकी चरण धूलि मिलती जाएगी। तो जिस तरह से ब्रजवासी हमेशा भगवान के बारे में सोचते रहते थे, उस तरह से भगवान कृष्ण भी ब्रजवासियों के बारे में सोचते रहते थे। भगवान थे तो अपनी रानियों के साथ में। भगवान की 16,108 रानियां थी। पता नहीं आपने सुना होगा कि भगवान का विवाह कैसे हुए? भगवान ने एक्चुअली देखा जाए तो 8 ही रानियों से शादी की थी। लेकिन जब भगवान कृष्ण ने भावासुर को मारा, उस समय 16,100 रानियां जो हैं लड़कियां भावासुर ने कैद करके रखी थी। तो सब बोली भगवान अभी हमको कौन अपनाए, आप ही हमारे सामने। अब भगवान ने उनकी इच्छा पूरी कर दी। और इच्छा पूरी करने के बाद में ऐसा नहीं कि उनको 161 डॉर्मेटरीज में रखा। एक 100 रानी एक डॉर्मेटरी में, तो 161 डॉर्मेटरी में सब आ गए। सबको एक एक पैलेस दिया। कलयुग में एक स्त्री को एक पुरुष को संतुष्ट करना मुश्किल है और एक पुरुष का एक स्त्री को संतुष्ट करना मुश्किल है ना? लेकिन भगवान ने 16,108 रानियों को संतुष्ट रखा। सबको पैलेस दिया, सबको जो चाहिए था वो दिया, और खुद भी 16,108 फॉर्म में हो गए। ठीक है, इतना पैलेस दिया, फिर बोले आप भी तो हमारे साथ आएंगे। अभी कोई व्यक्ति है 16,108 शादी करे तो 50 साल में एक रानी से मिलेगा नहीं मिलेगा, अगर एक दिन एक रानी के पास रहना है। लेकिन भगवान 16,108 फॉर्म एक्सपेक्ट करते। तो ये भगवान की अनुकंपा है। और उसके बाद भी वो रानियां बहुत सुंदर थी कि केवल कामदेव भी मोहित हो जाए, फिर भी वो कभी भगवान को अट्रैक्ट नहीं कर सके। भगवान तो सिर्फ उनकी भक्ति को लेकर अट्रैक्ट हुए थे। तो भगवान का जो वैवाहिक जीवन है, जो उनकी पत्नी के साथ रिश्ता है, वो बहुत दिव्य है। तो गोपियों के साथ तो कहना ही है, तो और भी ज्यादा दिव्य है। इसलिए भगवान गीता में बोलते हैं जन्म कर्म च विदित्यम एवं यो वेति तत्वतः तत्त्वदेहं पुनर्जन्म नैति मामेति। कोई मेरे उसको समझता है कि मेरे जन्म कर्म दिव्य हैं, कोई कभी इस जन्म में फिर दोबारा नहीं देगा। तो जिस तरह से ये गोपियां और नंद बाबा सब भगवान कृष्ण के लिए विरह महसूस कर रहे थे, भगवान भी इनके लिए विरह महसूस करते थे। और चूंकि वो अपनी रानियों के पास सो रहे थे रात में, लेकिन नाम किनका लेते थे? ब्रजवासियों का। रानियों की सोते हमारे पास है, सेवा हम करते हैं, नाम ले रहे किसी और का। तो बड़ा जानना चाहते थे ऐसा क्या है। मान लीजिए कोई पत्नी सो रही है और पति जो ले रहा है किसी और लड़की का नाम, वो आखिरी दिन होगा घर में। लेकिन अब तो भगवान कृष्ण है। तो उन्होंने सोचा रोहिणी से पूछते हैं कि ऐसा क्या था, क्योंकि रोहिणी माता सुभद्रा मैया ये 2 वृंदावन में थी। तो सब रानियों ने सोचा क्या ऐसा क्या है ब्रजवासियों में, हम भी सुनना चाहते हैं। लेकिन दिक्कत क्या है, कृष्ण बलराम ने कथा सुन ली तो डायरेक्ट वृंदावन भाग जाएंगे, फिर वापस नहीं आएंगे, तो कृष्ण बलराम को खो देंगे। तो इसलिए सुभद्रा माई को द्वार पर पहरा लगाया और रोहिणी माता ने कथा चालू करी। लेकिन क्या हो गया, जब भगवान अब सुभद्रा माई सुनते सुनते वो भी अष्टांग विकार में चल दी, आंखें बड़ी हो गई, हाथ पैर अंदर हो गए। देखना आप कर, अब कृष्ण बलराम आते हैं, वो देखिए ये क्या हुआ सुभद्रा को, वो भी कथा सुनने लग गए और उनके भी आंखें बड़ी हो गई, फेस बड़ा हो गया, हाथ पैर अंदर आ गए और अष्टांग विकार भाव का। तो ये जो भाव देखकर सब बात मोहित हो गए। तो नारद मुनि आए, बोले भगवान ये स्वरूप आप सबको दिखाए। तब भगवान ने बोला मैं जगन्नाथ के रूप में आऊंगा। जगन्नाथ बदले सो जगन्नाथ इज एक्सटैटिक कृष्ण। ಪ್ರಭುಜಿ ಹೇಳಿದ್ದನ್ನ ಸಂಕ್ಷಿಪ್ತವಾಗಿ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತೀನಿ. ಸೊ ನೀವೆಲ್ಲರೂ ಬರ್ತೀರಾ ಇಲ್ಲಿ ಜಗನ್ನಾಥನ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಬಂದು ಜಗನ್ನಾಥನ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೀರಾ. ಆದರೆ ನಿನ್ನೆ ಕೂಡ ಶ್ರೀಶೈಲಪುರಂ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಸ್ನಾನ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು ಜಗನ್ನಾಥ. ಯಾರು ಜಗನ್ನಾಥ? ಜಗನ್ನಾಥ ಯಾರು? ಕೃಷ್ಣ. ಆದರೆ ಜಗನ್ನಾಥನ ಭಾವ ಯಾವುದು?
ಏನಕ್ಕೆ ಜಗನ್ನಾಥನಿಗೆ ದೊಡ್ಡ ಕಣ್ಣು, ದೊಡ್ಡ ಮುಖ, ಕೈಗಳೆಲ್ಲ ಒಳಗೆ ಹೋದಾಗಿದೆ? ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಕೃಷ್ಣ ಒಂದು ಪರಮಾನಂದದಲ್ಲಿದ್ದಾಗ ಅವರು ಜಗನ್ನಾಥನ ರೀತಿ ಕಾಣಿಸ್ತಾರೆ. ಕೃಷ್ಣ ಮತ್ತು ಉದ್ಧವನ ವೃಂದಾವನಕ್ಕೆ ಕಳಿಸ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಹೇಗಿದೆ ಎಲ್ಲ ನೋಡಿಕೊಂಡು ನನ್ನ ಸಂದೇಶವನ್ನು ವೃಂದಾವನ ಜನತೆಗೆ ಕೊಟ್ಟುಬಿಟ್ಟು ಬಾ ಅಂತ. ಉದ್ಧವ ಕೃಷ್ಣನ್ ಥರನೇ ಇರ್ತಾನೆ ನೋಡೋದಕ್ಕೆ, ಹಾಕೊಳ್ಳೋ ಬಟ್ಟೆನೂ ಕೂಡ ಕೃಷ್ಣಂದೇ ಹಾಕೊಂಡಿರ್ತಾರೆ. ಸೊ ಅವರು ಕೃಷ್ಣನ ಸಂದೇಶನ ತಗೊಂಡು ವೃಂದಾವನಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ಮೊದಲನೇ ಟೈಮ್ ಅವರು ಗೋಧೂಳಿನ ನೋಡ್ತಾರೆ. ಅದು ಪ್ರಭುಜಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ಮುಂಚೆ ಎಲ್ಲ ಹಸುಗಳಿರ್ತಾ ಇತ್ತು, ಇವಾಗ ಆ ರೀತಿ ಗಾಡಿಗಳಿದೆ ಅಂತ. ಸೊ ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಹಸುಗಳನ್ನ ಹೊರಗಡೆ ಹಾಕ್ಬಿಟ್ಟು ಗಾಡಿಗಳನ್ನ ಒಳಗಡೆ ಕರ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ದೀವಿ ನಾವು. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ನಮಗೆ ಕಾಯಿಲೆಗಳು ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ. ಗಾಡಿಗಳಿಂದ ಬರುವಂಥ ಪ್ರದರ್ಶನೆ ಧೂಳನ್ನೆಲ್ಲ ಕುಡಿದು ನಮಗೆ ಕಾಯಿಲೆಗಳು ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಆದರೆ ಹಸುಗಳು ಯಾವಾಗ ಇರ್ತಿತ್ತು ಅವಾಗ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಆರೋಗ್ಯವಾಗಿರ್ತಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಮತ್ತೆ ನಂದಬಾಬಾನ ಉದ್ಧವ ಭೇಟಿ ಮಾಡಿದಾಗ ಅವ್ರು ಫಸ್ಟ್ ಕೇಳಿದೇನಂದ್ರೆ ವಸುದೇವ ಖುಷಿಯಾಗಿದ್ದಾರಾ ಅಂತ. ಕೃಷ್ಣನ ಬಗ್ಗೆನೂ ಕೂಡ ಕೇಳಿಲ್ಲ ಅವರು, ವಸುದೇವ ಖುಷಿಯಾಗಿದ್ದಾರಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. ಆಮೇಲೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬಂದು ಕೃಷ್ಣ ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ನೆನಪಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇರ್ತಾರಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. ಸೊ ಕೃಷ್ಣ ಬೃಂದಾವನ ಬಿಟ್ಟು ಹೋಗಿರ್ಬೋದು, ಆದರೆ ಕೃಷ್ಣನಲ್ಲಿ ಇವರು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಂಥ ಪ್ರೇಮ ಅದು ಎಲ್ಲೂ ಹೋಗಿರ್ಲಿಲ್ಲ ಅಂತ ಉದ್ಧವನಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಸೊ ಉದ್ಧವ ಒಂದು ನಂದ ಮಹಾರಾಜನಿಗೆ ಜ್ಞಾನ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಅದು ಇದು ಅಂತೆಲ್ಲ ಹೇಳ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಆದರೆ ಅದೆಲ್ಲವೂ ಏನೂ ಪ್ರಯೋಜನ ಬಿಡ್ತಾ ಇರಲ್ಲ ನಂದ ಮಹಾರಾಜನ ಮೇಲೆ. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನಿನ್ನ ಜ್ಞಾನ ನೀನೇ ಇಟ್ಕೋ, ನಮಗೆ ಬರೀ ಕೃಷ್ಣ ಬೇಕು ಅಷ್ಟೇ ಸಾಕು ಅಂತ. ಯಶೋಧಮಯ್ಯನು ಕೂಡ ಕೃಷ್ಣನ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ ಅಂತಲೇ ರಾತ್ರಿ ಎಲ್ಲ ಅಳ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಸೊ ಬೆಳಗ್ಗೆ ಆದಾಗ ಗೋಪಿಗಳೆಲ್ಲ ಅಲ್ಲಿರೋ ಊರಲ್ಲಿರೋ ವೃಂದಾವನದ ಗೋಪಿಗಳೆಲ್ಲ ರಥನ ನೋಡಿ ಬರ್ತಾರೆ. ರಥನ ನೋಡಿ ಬಂದಾಗ ಉದ್ಧವ ಬಂದು ಅವರಿಗೆ ಸಂದೇಶ ಹೇಳ್ತಾರೆ, ಕೃಷ್ಣನ ಸಂದೇಶ ಹೇಳ್ತಾರೆ. ನಾನು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಇದ್ದೀನಿ, ಸಕಲ ಆಚಾರಗಳಲ್ಲೂ ನಾನು ಇದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇದೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಏನೂ ಪ್ರಭಾವ ಬೀರೋದಿಲ್ಲ. ಉದ್ಧವನಿಗೆ ಗೋಪಿಯರು ಕೃಷ್ಣನ ಮೇಲೆ ಇಟ್ಟಿರುವಂತ ಭಕ್ತಿನ ನೋಡಿ ಉದ್ಧವನಿಗೆ ಏನನ್ಸುತ್ತೆ ಅಂದ್ರೆ, ನಾನು ಭಕ್ತಿಯನ್ನೇ ಅಲ್ಲ, ನನಗೆ ಚೂರು ಕೂಡ ಭಕ್ತಿನೇ ಇಲ್ಲ ಅಂತ ಅವ್ರು ಗೋಪಿ ಭಕ್ತಿನ ನೋಡಿ ಉದ್ಧವ ಹೇಗೆ ಅನ್ಕೊಂತಾರೆ. ಸೊ ಕೃಷ್ಣ ಹೇಳ್ತಾರೆ, ಉದ್ಧವನಿಗೆ ಹೇಳಿರ್ತಾರಂತೆ ಕೃಷ್ಣ, ನೀನು ಶುದ್ಧವಾದ ಭಕ್ತರನ್ನು ನೋಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನೀನು ವೃಂದಾವನಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಕು ಅಂತ. ಸೊ ಅಲ್ಲಿ ಗೋಪಿಯರ ಭಕ್ತಿನ ನೋಡಿ ಉದ್ಧವರಿಗೆ ಏನನ್ಸುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಇವರ ಪಾದದ ಧೂಳನ್ನು ನಾನು ತಗೊಂಡು ನನ್ನ ತಲೆ ಮೇಲೆ ಹಾಕೊಬೇಕು. ಸೊ ಅವಾಗ ಅವ್ರು ಏನನ್ಕೋತಾರೆ, ನಾನು ವೃಂದಾವನದಲ್ಲಿ ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಹುಲ್ಲಾಗಿ ಹುಟ್ಟಿದಾಗ ಇವರೆಲ್ಲ ನನ್ನ ಮೇಲೆ ನಡೆದಾಡ್ತಾರಲ್ಲ, ಅವಾಗ ಅವರ ಪಾದದ ಧೂಳು ಬಂದು ನನ್ನ ಮೇಲೆ ಬೀಳುತ್ತೆ ಅಂತ. ಸೊ ಭಗವಂತನಿಗೆ 1108 ಜನ ಹೆಂಡತಿರು, ಅದರಲ್ಲಿ ಅವರ ಪತ್ನಿಯರು ಮತ್ತೆ ವಿವಾಹವಾದಂಥ ಪತ್ನಿಯರು ಬಂದು ಬರೀ 8 ಜನ. ಮಿಕ್ಕಿದವರೆಲ್ಲ ಎಲ್ಲಿಂದ ಬಂದರು ಅಂದ್ರೆ, ಭೌಮಾಸುರ ಅನ್ನೋ ರಾಕ್ಷಸ ಬಂದಿಖಾನೆ ಬಿಟ್ಟಿರ್ತಾನೆ. ಅವಾಗ ಭೌಮಾಸುರ ರಾಕ್ಷಸನ ಸಂಹಾರ ಮಾಡಿದಾಗ ಅವರೆಲ್ಲ ಕೇಳ್ತಾರೆ, ನಾವು ಈ ರೀತಿ ರಾಕ್ಷಸನ ಹತ್ರ ಇದ್ವಿ, ಹೊರಗಡೆ ಹೋದ್ರೆ ನಮ್ಮನ್ಗೆ ಯಾರು ನೋಡ್ಕೊತಾರೆ ಅಂತ. ಕೃಷ್ಣ ಯಾವಾಗ ಹೇಳ್ತಾನೆ, ನೀವು ನನ್ನ ಪತಿ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ನೀವು ಜೀವನ ಮಾಡಿ ಅಂತ ಕೃಷ್ಣ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸೊ ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಒಬ್ಬರನ್ನ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡೋದೇ ಕಷ್ಟ, ಆದರೆ ಭಗವಂತ 1108 ಜನನು ಕೂಡ ಅಷ್ಟೇ ಖುಷಿಯಿಂದ ಇಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಯಾರನ್ನೂ ಒಬ್ಬೊಬ್ರಿಗೆ ಒಂದೊಂದು ಡೋರ್ಮೆಟ್ರಿ ಅಂತ ಕೊಡ್ಲಿಲ್ಲ, ಒಂದು ರೂಮಲ್ಲಿ 100 ಜನ ಇರಲಿ, ಒಂದು ರೂಮಲ್ಲಿ 20 ಜನ ಇರಲಿ ಅಂತ ಹೇಳಿಲ್ಲ. ಒಬ್ಬೊಬ್ರಿಗೂ ಕೂಡ ಒಂದೊಂದು ಅರಮನೆ ಕಟ್ಟು, ಒಬ್ಬೊಬ್ರಿಗೂ ಕೂಡ 1108 ಕೃಷ್ಣನಾಗಿ ಅವನು ಎಲ್ಲರ ಜೊತೆನೂ ಕೂಡ ಭಗವಂತ ಖುಷಿಯಾಗಿರ್ತಾರೆ. ಮತ್ತೆ ಈ ರಾಣಿಗಳೆಲ್ಲ ತುಂಬಾ ಸುಂದರವಾಗಿದ್ರು, ಆದ್ರೂ ಕೂಡ ಭಗವಂತನಿಗೆ ಯಾವಾಗಲೂ ವೃಂದಾವನ ಯೋಚನೆ. ಇದರಿಂದ ನಾವೇನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಭಗವಂತ ಸೌಂದರ್ಯಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ, ಭಗವಂತ ಬರೋದು ಬರೀ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಮಾತ್ರ ಅಂತ. ಸೊ ಭಗವದ್ಗೀತೆಗೂ ಕೂಡ ಭಗವಂತ ಇದನ್ನೇ ಹೇಳ್ತಾನೆ. ಮತ್ತೆ ಈ ರಾಣಿಯರಿಗೆಲ್ಲ ಒಂದು ಕುತೂಹಲ ಬರುತ್ತೆ, ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಸಮೃದ್ಧಿ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಕೃಷ್ಣ ಬಂದು ಯಾವಾಗಲೂ ಕೃಷ್ಣ ಬಲರಾಮ ಬಂದು ವೃಂದಾವನದ ಬಗ್ಗೆನೇ ಮಾತಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ಅಂತ. ಸೊ ಅವರೆಲ್ಲ ರೋಹಿಣಿ ಮಾತಾಜಿ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಅವರು ಕೇಳ್ತಾರೆ, ಈ ರೀತಿ ನಮ್ಗೆ ಏನಾಯ್ತು ವೃಂದಾವನಲ್ಲಿ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿ ಅಂತ. ಅವಾಗ ರೋಹಿಣಿ ಮಾತಾಜಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಇಲ್ಲ ನಾನು ಅದನ್ನೇ ಹೇಳಿ ಕೃಷ್ಣ ಬಲರಾಮರು ಕೇಳ್ಬಿಟ್ರೆ ಅವ್ರು ವಾಪಸ್ ವೃಂದಾವನಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾರೆ ಅಂತ. ಸೊ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರೆ, ಅಷ್ಟೇ ತಾನೇ, ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಒಂದು ಪರಿಹಾರ ಇದೆ, ಸುಭದ್ರಮಯ್ಯನ ಡೋರ ತಿರುಗಿರ್ತಾನ, ನಾವೆಲ್ಲ ಒಳಗಡೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಕತೆ ಕೇಳೋಣ ಅಂತ. ಸೊ ರೋಹಿಣಿ ಮಾತಾಜಿ ಕತೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ, ಸುಭದ್ರಮಯ್ಯ ಡೋರ ತಿರುಗಿರ್ತಾರೆ. ಸುಭದ್ರಮಯ್ಯನು ಕೇಳ್ತಾ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅವ್ರಿಗೂ ಅಷ್ಟಾತ್ವಿಕ ವಿಕಾರಗಳು ಬರೋದಕ್ಕೆ ಶುರು ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ಕೃಷ್ಣ ಬಲರಾಮರು ಬರ್ತಾರೆ. ಕೃಷ್ಣ ಬಲರಾಮರು ಕೂಡ ಅವ್ರ ಕಥೆನ ಅವ್ರನ್ನೇ ಕೇಳ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಅವಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಪರಮಾನಂದವಾಗಿ ಈ ರೀತಿ ಕಾಣಿಸ್ತಾರೆ. ಅಷ್ಟಾತ್ವಿಕ ವಿಕಾರಗಳು ಬಂದು ಕಣ್ಣುಗಳು ದೊಡ್ಡದಾಗಿ, ಕೈಕಾಲು ಒಳಗಡೆ ಹೋಗಿ ಈ ರೀತಿ ರೂಪ ಆಗುತ್ತೆ ಕೃಷ್ಣ ಬಲರಾಮ ಮತ್ತು ಸುಭದ್ರಮಯ್ಯ. ಇದನ್ನ ನಾರದ ಮುನಿ ನೋಡ್ಬಿಡ್ತಾರೆ. ನಾರದ ಮುನಿ ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾನು ನೋಡಿದೆ ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಭಗವಂತ ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ದರ್ಶನ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅವಾಗ ಭಗವಂತ ಹೇಳ್ತಾನೆ, ನಾನು ಮುಂದೆ ಜಗನ್ನಾಥನಾಗಿ ಬರ್ತೀನಿ, ಜಗನ್ನಾಥನಾಗಿ ಬಂದಾಗ ಈ ದರ್ಶನ ಎಲ್ಲರಿಗೂ ಪ್ರಾಪ್ತಿ ಆಗುತ್ತೆ. तो रथ यात्रा की शुरुआत कैसे हुई?
एक बार भगवान कृष्ण ब्रजवासियों के विवाह में जो है मूर्छित हो गए, और फिर नारद मुनि आए और सब बोले, उद्धव बोले, अरे भगवान को क्या हो गया, क्या हो गया? नारद मुनि बोले, अभी भगवान के बारे में, वृंदावन के बारे में बोलने लगूँ तो भगवान आ जाएंगे, लेकिन भगवान डायरेक्ट वृंदावन जाएंगे। लेकिन भगवान डायरेक्ट वृंदावन गए और देखेंगे कि लोग इतने परेशान हैं, फिर वापस नहीं आएंगे। तो इसलिए उद्धव तुम पहले जाओ और बताओ कि भगवान कृष्ण आने वाले हैं। उद्धव बोले, मैं नहीं जाऊंगा, पहले भी मुझे भेजा था लेकिन आए नहीं। अरे बलराम जी आप जाइए। बलराम जी बता रहे, मैं भी होकर आया था, दिलासा देके आया था आएंगे, फिर भी कृष्ण नहीं गए, तो मैं जाऊंगा तो मुझे झूठा समझेंगे। इस सुभद्रा बोली, हाँ मैं जाऊंगी, मैं बोलूंगी तो लोग समझ जाएंगे। तो फिर आगे आगे गए बलराम जी, फिर गई सुभद्रा मैया, और फिर गए भगवान कृष्ण रथ पे सवार होकर। तो इसलिए जब रथ यात्रा होती है तो रथ यात्रा का अर्थ क्या है? पहले जाता है किसका चाहिए? बलराम, फिर जाता है सुभद्रा माई का, फिर जाता है जगन्नाथ जी का। तो इसका अर्थ है कि जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा कहाँ जा रहे हैं? वृंदावन जा रहे हैं, इसलिए वो बहुत खुश है। इसलिए भगवान का गुंडीचा में कोई दर्शन देता है, वो श्री मंदिर में दर्शन देने से 1000 गुना ज्यादा बेटर है। भगवान कृष्ण का दर्शन, जगन्नाथ जी का दर्शन गुंडीचा में, क्यों? वो वृंदावन के भाव, गुंडीचा में उनको वृंदावन की तरह होता है। अगर आप शिव मंदिर में जाएंगे तो बहुत ज्यादा जेवर सोना चढ़ाया जाता है, लेकिन वृंदावन में आप गुंडीचा जाएंगे जेवर नहीं रहता है, मोर पंखी इस तरह के भगवान को सजाते हैं वृंदावन के। तो ये रथ यात्रा क्या है? भगवान को कुरुक्षेत्र से, क्योंकि कुरुक्षेत्र में भी ब्रजवासी मिले थे, तो कुरुक्षेत्र से वृंदावन में जाने का भाव, ये रथ यात्रा का भाव है। तो हम जब ये रथ यात्रा में पार्टिसिपेट करते हैं तो ये भगवान की सेवा है कि हम भगवान को कुरुक्षेत्र से वृंदावन लेके जा रहे हैं करके। अरे भगवान की बहुत बड़ी सेवा, हम किसको असिस्ट कर रहे हैं? गोपियों को, क्योंकि गोपियां जो है भगवान को कुरुक्षेत्र से कहाँ ले जाना चाह रही हैं? वृंदावन। तो हम रथ खींच के उनकी सेवा कर रहे हैं। इससे जो भी रथ यात्रा में भाग लेता है, नाचता है, भगवान के लिए कीर्तन करता है या रस्सी को खींचता है, तो भगवान की और श्रीमती राधा रानी की बहुत कृपा है। ಸೊ ರಥಯಾತ್ರೆ ಹೇಗೆ ಶುರುವಾಯಿತು? ಭಗವಂತ ಕೃಷ್ಣ ಒಂದ್ಸಲಿ ವೃಂದಾವನದ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ಮೂರ್ಛಿತರ ಆಗ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಮೂರ್ಛಿತರ ಆದಾಗ ಅಲ್ಲಿರೋರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಕೃಷ್ಣನ ವೃಂದಾವನಕ್ಕೆ ಕಳಿಸ್ಬಿಟ್ಟು ಕರ್ಕೊಂಬರೋಣ ಅಂತ. ಆದ್ರೆ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಕೃಷ್ಣ ವೃಂದಾವನಕ್ಕೆ ಹೋದ್ರೆ ಅವರು ವಾಪಸ್ ಮತ್ತೆ ಬರೋದಿಲ್ಲ. ಸೊ ಕೃಷ್ಣನಿಗಿಂತ ಮುಂಚೆ ಯಾರು ಕಳಿಸೋಣ, ಉದ್ದವನನ್ನ ಕಳಿಸೋಣ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಉದ್ದವ ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾನು ಹೋಗೋದಿಲ್ಲ, ಮುಂಚೆನೂ ನಾನು ಒಂದ್ಸಲಿ ಹೋಗಿದ್ದೆ, ಅವಾಗ ಕೃಷ್ಣ ಬರ್ತಿಲ್ಲ. ಬಲರಾಮನ ಕಳಿಸೋಣ ಅಂದ್ರೆ ಬಲರಾಮರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾನು ಹೋಗೋದಿಲ್ಲ, ಮುಂಚೆ ನಾನು ಹೋಗಿದ್ದೆ, ಅದೇ ಕೃಷ್ಣ ಅವಾಗಲೂ ಬರಲಿಲ್ಲ ಅಂತ. ಅವಾಗ ಸುಭದ್ರಮಯ್ಯ ಹೇಳ್ತಾರೆ, ಸರಿ ನಾನು ಹೋಗ್ತೀನಿ ಮೊದಲು ವೃಂದಾವನಕ್ಕೆ, ಅಲ್ಲಿರೋದನ್ನ ಸಮಾಧಾನ ಮಾಡ್ತೀನಿ, ಆಮೇಲೆ ಕೃಷ್ಣ ಬಂದು ವಾಪಸ್ ಬರ್ಬೋದು ಅಂತ. ಸೊ ಆ ರೀತಿ ಆದಮೇಲೆ ಬಲರಾಮರು ಮೊದಲು ಹೊರಡ್ತಾರೆ ರಥದಲ್ಲಿ ವೃಂದಾವನದ ಕಡೆಗೆ. ತದನಂತರ ಸುಭದ್ರಾ ದೇವಿ ರಥ ಹತ್ಕೊಂಡು ವೃಂದಾವನದ ಕಡೆಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಮತ್ತೆ ಅದಾದ್ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಜಗನ್ನಾಥ ಕೃಷ್ಣ ರಥ ಹತ್ಕೊಂಡು ವೃಂದಾವನದ ಕಡೆಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಇವರು 3 ಜನ ವೃಂದಾವನದ ಕಡೆಗೆ ಹೋಗ್ತಿರೋದ್ರಿಂದ ಅತ್ಯಂತ ಪ್ರಸನ್ನರಾಗಿರ್ತಾರೆ. ಸೊ ಆ ಗುಂಡೀಚ ದೇವಸ್ಥಾನ ಏನಿದೆ ಅದು ವೃಂದಾವನ ಭಾವದಲ್ಲಿದೆ. ಅಲ್ಲಿ ಶ್ರೀಮಂದಿರ ಏನಿದೆ ಅದು ದ್ವಾರಕಾ ಭಾವದಲ್ಲಿದೆ. ವೃಂದಾವನ ಭಾವದಲ್ಲಿರೋ ಗುಂಡೀಚ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಭಗವಂತನಿಗೆ ನವಿಲುಗರಿ, ಹೂವು ಈ ರೀತಿಯಾದ ಅಲಂಕಾರ ನಡೆಯುತ್ತೆ. ಆದರೆ ಶ್ರೀಮಂದಿರಲ್ಲಿ ಜಾಸ್ತಿ ಚಿನ್ನ ಈ ರೀತಿ ಅಲಂಕಾರಗಳು ಭಗವಂತನಿಗೆ ನಡೆಯುತ್ತೆ. ಗುಂಡೀಚ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಭಗವಂತನ ದರ್ಶನ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದು ಶ್ರೀಮಂದಿರಲ್ಲಿ 1000 ಸಲ ಜಗನ್ನಾಥನ ದರ್ಶನ ಮಾಡಿದಾಗೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಭಾವ ಯಾವ ರೀತಿ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಕೃಷ್ಣನನ್ನು ಕುರುಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ವೃಂದಾವನಕ್ಕೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಿರೋ ಭಾವದಲ್ಲಿದೆ. ಸೊ ಗೋಪಿಯರು ಕುರುಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ಕೃಷ್ಣನ ವೃಂದಾವನಕ್ಕೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ನಾವು ಜಗನ್ನಾಥನ ರಥ ಎಳೆದಾಗ ನಾವು ಬಂದು ಅವರಿಗೆ ಅಸಿಸ್ಟ್ ಮಾಡಿದಾಗುತ್ತೆ, ಅವ್ರಿಗೆ ಸಹಾಯ ಅಥವಾ ಅವರಿಗೆ ಸೇವೆ ಮಾಡಿದವಾಗೆ ಆಗತ್ತೆ. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಹೇಳೋದು, ಜಗನ್ನಾಥನ ರಥನ ಯಾರು ಎಳಿತಾರೋ ಅವರು ಗೋಪಿಯರ ಸೇವೆ ಮಾಡಿದಾಗ ಆಗುತ್ತೆ. ಜಗನ್ನಾಥನಾದ ಕೃಷ್ಣ ಮತ್ತೆ ರಾಧಾರಾಣಿಯ ಸೇವೆ ಮಾಡಿದಾಗ ಆಗುತ್ತೆ. ಇದರಿಂದ ರಾಧಾರಾಣಿ ಮತ್ತೆ ಕೃಷ್ಣ ಪರಮಾತ್ಮ ಇಬ್ರು ಬಹಳ ಖುಷಿ ಪಡ್ತಾರೆ. So 28
जून को रथ यात्रा है शादी गृह में, आप लोग आ रहे हैं? तो रथ यात्रा में सेवा करके जगन्नाथ जी की कृपा लीजिए, जगन्नाथ जी का सब दर्शन लीजिए। तो किसी का कोई प्रश्न है? ಪರ ಕೆಲವು ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇಸ್ಕಾನ್ ಶೇಷಾದ್ರಿಪುರಮಲ್ಲಿ ರಥಯಾತ್ರೆ ಇದೆ. ಸೊ ನೀವೆಲ್ಲರೂ ಅಲ್ಲಿ ಬನ್ನಿ, ಜಗನ್ನಾಥನ ರಥ ಎಳೆದು ಜಗನ್ನಾಥನ ಸೇವೆ ಮಾಡಿ ಎಲ್ಲರೂ ಸಂತುಷ್ಟರಾಗಿ ಅಂತ ಪ್ರಭುಜಿ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ. ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಏನಾದರೂ ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆಯಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಪ್ರಭುಜಿ. कोई भी प्रश्न हो? ಯಾವುದೇ ಪ್ರಶ್ನೆ ಆಗಿದ್ರೂ ಕೇಳಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. बताया 16,108 कृष्ण का है। हरे कृष्ण। कृष्ण का सभी पत्नियां 16,108 वाइफ। प्रभु जी पता 1,000 16,000 ओके सॉरी। मैं प्रभु का प्रवचन में ओनली 1,108 बोल दिया। मैं सुना था 16,000, वो कैसा ऐसा प्रश्न पूछना। हरे कृष्ण। निम्गे ಏನಾದರೂ ಡೌಟ್ ಇದ್ರೆ ದಯವಿಟ್ಟು. Hare Krishna Prabhuji. Like you said in Shloka that Jnana Karma Jnanamritam Anupuriyena Krishnam Srinam Bhaktirutam. So Jnana Karma, like you said, we'll be getting rid of all Papa Karmas and all. So how does Jnana is, how does Anavritam, how does getting Anavritam? Please explain. So Jnana Avritam means, see, if the knowledge covers your bhakti, and people think, oh, they're just dancing, chanting, they're not doing all tapasya. Some people will not or not, or they may have mayavad concept. So, and they want to be always intellectual. They will not want to dance, sing kirtan. I think it's a sentimental thing. That is Jnana. You understand? So Namatam means even you cultivate Jnana, but to dance in the kirtan, chant, dance, do cooking, do seva for the Lord. Don't think it's a mental activity. If a person doing the realm of activities, he may see even the spiritual activities to be mental activities. And that becomes Jnana. ಪ್ರಭುಜಿ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿದ್ರು, ಜ್ಞಾನ ಕರ್ಮ ಅನಾವೃತ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಿ ಅಲ್ವಾ. ಸೊ ಆ ರೀತಿಯಾದಂಥ ಭಕ್ತಿ ಹೇಗಿರುತ್ತೆ ಅಂತ. ಸೊ ಜ್ಞಾನದಲ್ಲಿ ಯಾರು ಭಕ್ತಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತಾರೋ ಅವರು ಕೀರ್ತನಲ್ಲಿ ಡ್ಯಾನ್ಸ್ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಮುಖ ಗಂಟು ಒಂದೇ ಕಡೆ ಕೂತಿರ್ತಾರೆ. ಅಂದ್ರೆ ಬರೀ ಆ ದೃಷ್ಟಿಕೋನದಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಇರ್ತಾರೆ. ಇವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಬರೀ ಭಾವದಲ್ಲಿ ಇರೋ ರೀತಿ ನಟಿಸ್ತಾ ಇದ್ದೀರಾ. ಅಂದ್ರೆ ಆ ರೀತಿ ಭಕ್ತಿ ಮಾಡುವಾಗಲ್ಲ, ಈ ರೀತಿ ತುಂಬಾ ಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಆಗಿ ಆ ರೀತಿ ಇರ್ತಾರೆ. ಸೊ ಅದು ಒಂದು ಜ್ಞಾನ ಕರ್ಮ ಅನಾವೃತದಲ್ಲಿ ಮಾಡುವಂಥ ಭಕ್ತಿ ಅಂತ ಪ್ರಭುಜಿ ತಿಳಿಸ್ತಾರೆ. Namaskaram, Prabhuji. I have a question. Suppose say that if you want to get some of the Swamijis and full-time violators and devotional Swamijis, which I observed myself, they have enormous knowledge and towards bhakti as well as how they are going to gain that much of knowledge. They study. Apart from that, is there a way devotional, full-time somebody like Swamiji, like you progress in this devotion? Is there a way that you are going to gain so much knowledge by being in a Krishna consciousness, or it is something you are learning by yourself? See, there is a process of learning knowledge. Shravanam, Mananam, and Nidhyasam. Krishna says in Bhagavad Gita, Sarvate Pranipatena, Pariprashnen, Sevya, Updekshanti Te Jnana, Jnanina Sarvadashina. तो व्यक्ति जब गुरु के पास जाता है तो क्या करता है? तद्विधि प्रणिपात। तो पहले प्रणिपात, गुरु के आगे हम दंडवत करते हैं। कभी श्री प्रभुपाद जी के आगे हम दंडवत प्रणाम करते नहीं करते? प्रणिपात, या गुरु आते हैं या सीनियर भक्त आते हैं, उनको हम दंडवत देते हैं या पंचांग प्रणाम करते हैं। ठीक। सो प्रणिपात, प्रश्न पूछते हैं, जो डाउट्स होते हैं, क्योंकि जब भी आप स्पिरिचुअल नॉलेज लोगे तो डाउट आएंगे, तो आप क्वेश्चन पूछते हैं, सेव्य, फिर सेवा करते हैं। तो ज्ञानिना तत्व दर्शिना, तो क्या होता है, जो जिनके पास ज्ञान है वो हमको ज्ञान देते हैं।
तो ये बहुत इंटरेस्ट है। उसी प्रकार से हम श्री प्रभुपाद जी की किताबें पढ़ते हैं, प्रभुपाद जी की किताबें पुस्तक बांटते हैं, तो वो सेवा होगी नहीं होगी। और भक्तों से क्वेश्चन पूछते हैं, कुछ होता है तो इससे क्या होता है, धीरे धीरे कोई भी, देखिए केवल ब्रह्मचारी सन्यासी नहीं, हम तो ब्रह्मचारी हैं, इसको हमें सन्यास 50 साल के बाद मिलता है। तो जो है, अब कोई भी गुरु की सेवा करता है उसको ज्ञान मिलता है। तो भक्तों की सेवा, गुरु सेवा, और आप जैसे भक्ति का पुस्तक करते रहेंगे तो ज्ञान धीरे धीरे आता रहता है। फिर आपको समझ में, अभी आप पढ़ेंगे लेकिन समझ में नहीं आएगा, लेकिन जब सेवा करेंगे तो जब पढ़ेंगे तो समझ में आने लगेगा। क्यों? सेवा से, जो निस्वार्थ सेवा से ज्ञान मिलता है। और ऐसा नहीं कि केवल फुल टाइम को मिले, सबको मिल सकता है अगर आप सेवा प्रमाणिक ढंग से करें और इस प्रोसेस को फॉलो। समझे पुराना वो तो तुकाराम जी का इसमें साथ में दुनिया में जब बहुत जरूरी है, क्योंकि भगवान का नाम ही उस ज्ञान को निकाल के हमको देगा। तो जितना तीव्रता से भगवान के नाम का जप करें वो बहुत जरूरी है। चेतो दर्पण मार्जनम जी आनंदाम वृद्ध्या वधु जीवन। विद्या देने वाला क्या है? ये हरिनाम। आपको दूसरा जी, वो तुकाराम का युग में तुकाराम जी कुछ पढ़ाई नहीं, कुछ नहीं किया, वो सिर्फ भगवान का स्मरण करता था। उनके पास बुक्स नहीं, मेरा कैसे मालूम नहीं, उनके पास बुक्स नहीं, कुछ भी नहीं। उनका इतना ज्ञान कैसा हो गया कि वो कैसा है? तुकाराम महाराज वो डायरेक्ट वैकुंठ से आए भगवान के नित्य पास। तो ऐसे नित्य पास तो सब तो स्वतः ही सारा ज्ञान है, उनको किस ज्ञान की जरूरत नहीं हो, तो दूसरों को लेने के लिए भगवान उनको भेजते हैं। ठीक है, हर एक कोई तुकाराम नहीं बन सकता ना जी। ಸೊ ಪ್ರಭುಜಿ ಕೇಳಿದ್ರು ಜ್ಞಾನವನ್ನು ಭಕ್ತಿ ಮುಖಾಂತರ ಹೇಗೆ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿಸ್ಕೊಳ್ಳೋದು, ಅಂದ್ರೆ ನಾವು ಜಾಸ್ತಿ ಸಮಯ ಅವಕಾಶ ಮಾಡ್ಕೊಡೋದಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ, ಆದ್ರೂ ಕೂಡ ಹೇಗೆ ಮಾಡೋದು ಅಂತ ಪ್ರಭುಜಿ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು. ಶ್ರವಣ ಮನನದ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಜ್ಞಾನವನ್ನ ಪಡ್ಕೊಬಹುದು. ತದ್ವಿಧಿ ಪ್ರಣಿಪಾತೇನ ಅಂದ್ರೆ ಗುರುವಿಗೆ ನಾವು ಪ್ರಣಾಮ ಮಾಡೋದು. ನಾವು ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆಲ್ಲ ಬರ್ತೀವಿ, ಪ್ರಭುಪಾದಗೆ ಪ್ರಣಾಮ ಮಾಡ್ತೀವಿ, ಗುರು ಮಹಾರಾಜಿಗೆ ಪ್ರಣಾಮ ಮಾಡ್ತೀವಿ, ಸೊ ಮತ್ತೆ ಬೇರೆ ವೈಷ್ಣವರಿಗೆ ಪ್ರಣಾಮ ಮಾಡ್ತೀವಿ. ಬರೀ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ಅವ್ರ ಹತ್ರ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ಕೇಳ್ತೀವಿ, ಗೊತ್ತಿಲ್ಲದಿರೋ ವಿಚಾರಗಳನ್ನ ಕೇಳಿ ತಿಳ್ಕೊಂತೀವಿ. ಅವರಿಗೆ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ. ಜ್ಞಾನಿನ ತತ್ವದರ್ಶನ. ಯಾರ ಹತ್ರ ಜ್ಞಾನ ಇರುತ್ತೆ ಅವ್ರ ಹತ್ರ ನಾವು ಈ ರೀತಿ ಒಡನಾಟಗಳು ಇಟ್ಕೊಂಡಾಗ ಆ ಜ್ಞಾನ ಅನ್ನೋದು ನಮಗೂ ಕೂಡ ಸಿಗುತ್ತೆ. ಶೀಲ ಪ್ರಭುಪಾದ ಬುಕ್ಕನ್ನ ಓದ್ತೀವಿ, ಅದು ಕೂಡ ಒಂದು ಸೇವೆ. ಆಮೇಲೆ ಭಕ್ತರ ಹತ್ರ ಬರ್ತೀವಿ, ಭಕ್ತರ ಸಂಘದಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ಹತ್ರ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ಕೇಳ್ತೀವಿ, ಸೊ ಅಲ್ಲಿ ಪರಿಪ್ರಶ್ನೆನೂ ಕೂಡ ಆಗುತ್ತೆ. ಸೊ ಪ್ರಭುಜಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ಇಸ್ಕಾನಲ್ಲಿ 50 ವರ್ಷಗಳ ನಂತರ ಮಾತ್ರ ಸನ್ಯಾಸಿಗಳಾಗ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ಯಾರು ಭಕ್ತರ ಸೇವೆ, ಭಗವಂತನ ಸೇವೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇರ್ತಾರೋ ಅವ್ರಿಗೆ ಜ್ಞಾನವೂ ಕೂಡ ಆಟೋಮೆಟಿಕ್ ಆಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಸಂಪಾದನೆ ಆಗುತ್ತೆ. ಕೆಲವು ಸಲ ನಾವು ಓದಿರೋ ವಿಚಾರಗಳು ನಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಲೇ ಇರ್ಬೋದು ಪ್ರಭುಪಾದ ಬುಕ್ಸಲ್ಲಿ, ಆದ್ರೆ ನಾವು ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾ ಹೋದ್ರೆ ನಾವೇನು ವಿಚಾರಗಳನ್ನ ಓದಿರ್ತೀವಿ ಅದು ಕೂಡ ನಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗೋದಕ್ಕೆ ಶುರು ಆಗುತ್ತೆ. ಇದ್ರ ಜೊತೆಗೆ ನಾಮದ ಜಪ, ವಿದ್ಯೆ ಒಂದು ಜಪದ ಮುಖಾಂತರ ಕೂಡ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ. ಮತ್ತೆ ಪ್ರಭುಜಿದ 2ನೇ ಪ್ರಶ್ನೆ, ತುಕಾರಾಮ್ ಮಹಾರಾಜರು ಎಲ್ಲೂ ಓದ್ದವರಲ್ಲ, ಆದ್ರೂ ಅವ್ರಿಗೆ ಜ್ಞಾನ ಹೇಗೆ ಸಿಕ್ತು ಅಂತ. ಸೊ ಪ್ರಭುಜಿ ಹೇಳಿದ್ರು, ತುಕಾರಾಮ್ ಮಹಾರಾಜರು ವೈಕುಂಠದಿಂದ ಇಲ್ಲಿರೋರನ್ನು ಉದ್ಧಾರ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಬಂದಿರುವಂತ ನಿತ್ಯ ಪಾರ್ಷದರು. ಸೊ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ತುಕಾರಾಮ್ ಮಹಾರಾಜರು ಆಗೋದಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಭಗವಂತನ ಸೇವೆ ಮಾಡ್ಕೊಂತ ವೈಷ್ಣವ ಸಂಘದಲ್ಲಿ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ಕೇಳ್ತಾ ಪ್ರಭುಪಾದ ಬುಕ್ಸ್ನ ಹೋಗ್ತಾ ಭಕ್ತಿ ಮಾಡ್ತಾ ನಾವು ಈ ರೀತಿ ಜ್ಞಾನವನ್ನ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡ್ಕೋಬಹುದು ಅಂತ. ಬೇರೆ ಯಾರಾದ್ರೂ ಪ್ರಶ್ನೆ? Prabhu, one last question, Prabhu. Actually, Bhagavan says, whatever the karma we do, karma bandha vinirmukta padam gachanti anamayam, he says in one shloka, he says that. And one more thing he says, you just surrender unto me with all means, jnana, kaya, vacha, manasa, indriya. So completely you just surrender unto me. I will just make you to get rid of all the sinful reactions.
But in one part of Bhagavad Gita, Bhagavan mentions that you are just a nimitta. I am being inside you. I am doing everything. So why the karma phala is being given only to the human beings? Why he is suffering? Small question. So there's a triangle: Jiva, Ishvara, Prakriti. Jiva desires, Paramatma sanchana, Prakriti executes. Button is in whose hand? Paramatma. Button is in whose hand? Jiva. Jivas. Under Jiva desire, no action will happen. So he desired, he put the button. For example, you have to trigger for a बंदूक. गोली बंदूक से छूटती है, तो ट्रिगर तो आप करते हो. ट्रिगर का गोली बंदूक, किसी को आप मार दो गोली जाके, अरे बंदूक ने गोली मारी, मुझको क्यों दोष देते? ट्रिगर तो आपने किया. तो जीवा की इच्छा is a trigger for the there. So then Jiva is responsible. But this entire universe is running under the Triguna, right? Triguna is controlled by Bhagavan. No. Triguna controlled by Bhagavan. But then Triguna controlled by Jiva. Triguna, based on your past association, can impel you, but not compel you. Impel means you become angry, but you can still control your anger. So when the Jiva has a free will. Animals don't have that free will. But human life, you have a free will, whether to act on your impulse or not. That is the concept of free will. Because God has given free will, when you misutilize free will, you get karma. Hare Krishna. This question, clarify or something. Yeah, bro. ಸೊ ಪ್ರಭುಜಿ ಕೇಳಿದ್ರು ಹೇಗೆ ನಾವು ಪ್ರಾಣಿಗಳಿಗೆ ಕರ್ಮ ಅನ್ನೋದಿರೋದಿಲ್ಲ, ಆದರೆ ಮನುಷ್ಯರಿಗೆ ಕರ್ಮ ಅನ್ನೋದಿರುತ್ತೆ, ಅದು ಹೇಗೆ ಅಂತ. ಪ್ರಭುಜಿ ಉತ್ತರ ಹೇಳಿದ್ರು, ಜೀವ ಅನ್ನೋದು ಆಸೆ ಇಚ್ಛೆಗಳನ್ನ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸುತ್ತೆ, ಭಗವಂತ ಅದಕ್ಕೆ ಅಸ್ತು ಅಂತಾನೆ, ಮತ್ತು ಪ್ರಕೃತಿ ಅದನ್ನು ನಡೆಸ್ಕೊಡುತ್ತೆ. ಸೊ ಗನ್ನಲ್ಲಿ ಟ್ರಿಗರ್ ಇರುತ್ತೆ. ಗನ್ ಟ್ರಿಗರ್ ಯಾರ ಕೈಲಿ ಇರುತ್ತೆ? ನಮ್ಮ ಕೈಲೇ ಇರುತ್ತೆ. ಸೊ ನಾವು ಟ್ರಿಗರ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಬುಲೆಟ್ ಫೈರ್ ಆಗುತ್ತೆ. ಯಾರನ್ನು ಸುಟ್ಟುಬಿಟ್ಟು ನಾವು ಗನ್ ಸುಟ್ಟು ಅಂತ ಹೇಳಕ್ಕಾಗಲ್ಲ, ನಾವು ಸುಟ್ವಿ ಅಂತಾನೆ ಹೇಳ್ತೀವಿ. ಏಕೆಂದ್ರೆ ಅದ್ರ ಟ್ರಿಗರ್ ಬಂದು ನಮ್ಮ ಕೈಲಿರುತ್ತೆ. ಸೊ ಅದೇ ರೀತಿ ನಾವು ಯಾವಾಗ ಆಸೆ ಇಚ್ಛೆಯನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತೀವಿ ಅವಾಗ ನಮಗೆ ಅದು ಸಿಗ್ಲಿಕ್ಕೆ ಶುರುವಾಗುತ್ತೆ. ಇದು ಪ್ರಾಣಿಗಳಲ್ಲಿ ಈ ರೀತಿ ಇಚ್ಛಾಶಕ್ತಿ ಅನ್ನೋದು ಇರೋದಿಲ್ಲ. ಮತ್ತೆ 3 ಗುಣಗಳು ನಮ್ಮನ್ನ ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಪ್ರಾಣಿಗಳಲ್ಲಿ ಸ್ವಯಂ ಇಚ್ಛಾಶಕ್ತಿ ಇಲ್ಲ. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ಯಾವುದೇ ಕರ್ಮವನ್ನು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಅವರು ಬರೀ ಹಿಂದಿನ ಕರ್ಮಗಳನ್ನ ಮಾತ್ರ ಕಳ್ಕೊತಾ ಇರ್ತಾರೆ. ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಇಚ್ಛಾಶಕ್ತಿ ಇದೆ, ಭಗವಂತ ಇಚ್ಛಾಶಕ್ತಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಅವರು ಹೊಸ ಹೊಸ ಕರ್ಮಗಳನ್ನು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ಅನುಕೂಲವಾಗುತ್ತೆ. हरे कृष्ण. प्रभु जी, आप 24 घंटे में कितना माला जप करते हैं? एक क्वेश्चन. और आप हमारे भक्तों को कितना माला जप करने का एडवाइस एंड सजेशन देते हैं, वो बोलिए. और सात्विक आहार के बारे में गिव कम इन्फॉर्मेशन प्लीज. मैं 16 माला जप करता हूँ रोजाना. श्रील प्रभुपाद जी ने नियम ये बनाया है कि आप 16 माला जप करिए और बाकी टाइम प्रचार कार्य में दीजिए. तो हमें भी 16 माला तो जरूर करना चाहिए, ज़्यादा कर सकते तो अच्छी बात है, लेकिन बाकी समय प्रचार में हमको देना चाहिए. करेक्ट. और सात्विक आहार तो भगवान का जो प्रसाद होता है वो सबसे सात्विक है. तो भगवान का प्रसाद खाना सात्विक है. फिर भगवान गीता में बताते हैं कि ज़्यादा मिर्च मसाला ज़्यादा हो तो वो राजसिक होता है. तो हर मसाले वगैरह एक प्रॉपर ऑप्टिमम क्वांटिटी में होना चाहिए, तो वो सात्विक आहार है. जैसे राई दाल सब्जी चपाती मिल्क प्रोडक्ट्स ये सब सात्विक है. ब्रेड ये सब जो आर्टिफिशियल चीज़ें बन जाती हैं वो सब रजोगुण तमोगुण में चले जाते हैं. बासी खाना तमोगुण में चला जाता है. तो ये आप गीता के 17वां अध्याय पढ़ेंगे, उसमें प्रभुपाद जी ने भगवान ने पूरा बता रखा है. 17.56 5 to 10 में ये पूरा आता है भगवद गीता के, वो पढ़ लीजिए आपको. ಸೊ ಪ್ರಭುಜಿ ಬಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿದ್ರು, ನೀವು ದಿನದಲ್ಲಿ 24 ಗಂಟೆಯಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ರೌಂಡ್ ಜಪ ಮಾಡ್ತೀರಾ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು. ಅದಕ್ಕೆ ಪ್ರಭುಜಿ ಉತ್ತರ ಹೇಳಿದ್ರು, ಅವರು 16 ರೌಂಡ್ ಜಪ ಮಾಡ್ತಾರಂತೆ. ಮತ್ತೆ ಬಾಕಿ ಟೈಮ್ ಮಿಕ್ಕಿರೋ ಟೈಮಲ್ಲಿ ಅವರು ಪ್ರಚಾರ ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. 16ಗಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡಿದ್ರು ಒಳ್ಳೆಯದೇ, ಬಟ್ ಪ್ರಭುಪಾದ ಹೇಳಿದರೆ 16 ರೌಂಡ್ ಮಾಡಿ ಆಮೇಲೆ ನೀವು ಪ್ರಚಾರ ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ತೊಡಗಿಸಿಕೊಳ್ಳಿ ಅಂತ. ಆಮೇಲೆ ಅವರು ಸಾತ್ವಿಕ ಆಹಾರ ಅಂದ್ರೆ ಏನು, ಸಾತ್ವಿಕ ಆಹಾರದ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ತಿಳಿಸ್ಕೊಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಪ್ರಭುಜಿ ಹೇಳಿದ್ರು, ಪ್ರಸಾದದಲ್ಲಿ ಸಾತ್ವಿಕ ಆಹಾರ, ಯಾವುದರಲ್ಲಿ ಜಾಸ್ತಿ ಮಸಾಲೆಗಳಾಗಿರಲಿ ಅಥವಾ ಜಾಸ್ತಿ ಹುಳಿ ಉಪ್ಪು ಖಾರ ಇಲ್ಲದೆ ಇರೋದಾಗಿರಲಿ, ಈ ರೀತಿಯದು ಸಾತ್ವಿಕ ಆಹಾರ. ಮತ್ತೆ ಆರ್ಟಿಫಿಷಿಯಲ್
ಫುಡ್ ಬ್ರೆಡ್ ಈ ರೀತಿ ತಯಾರು ಮಾಡಿರೋದಂತೆ ಇದೆಲ್ಲ ರಜೋಗುಣ ಅಥವಾ ತಮಗುಣದ ಆಹಾರ ಆಗಿದೆ. ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಇನ್ನೂ ಮಾಹಿತಿ ಬೇಕಾದ್ರೆ ಭಗವದ್ಗೀತೆ 17.5 ಇಂದ 17.10 ಈ ಶ್ಲೋಕದಲ್ಲಿ ಪ್ರಭುಪಾದ ಪರ್ಪಟ್ಟರಲ್ಲಿ ಡೀಟೇಲ್ ಆಗಿ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ. Hare Krishna. As a Gaudiya Vaishnava, like how we should see other parampara, like we have in a local Karnataka, we have Haridasa Parampara, and yeah, like this Sri Vaishnava Parampara, they translated all like this Vedic scriptures into the local language. We have many songs in Kannada. So that is a different parampara. Like as a Gaudiya Vaishnava, how we should see other parampara and how extent we can utilize that this one. Sorry. श्री चैतन्य महाप्रभु, there are 4 bona fide संप्रदाय, 4 bona fide संप्रदाय हैं. तो चैतन्य महाप्रभु ने हर संप्रदाय से दो प्रिंसिपल्स दिए और गौड़ीय वैष्णविज्म में डाल दिए. जैसे श्री संप्रदाय से लिया शरणागति वैष्णव सेवा, मध्व संप्रदाय से डेटी वर्शिप मायावाद खंडन, निम्बार्क संप्रदाय से राधा भक्ति. तो ऐसे करके महाप्रभु ने सारे 8 प्रिंसिपल्स दिए और गौड़ीय वैष्णविज्म में दे दिए. तो जो आपको चाहिए और संप्रदाय से ऑलरेडी हमारे गौड़ीय वैष्णविज्म में है, तो हमें फिर कहीं और जाने की जरूरत नहीं है. लेकिन हमें बाकी भक्तों का भी सम्मान करना चाहिए, क्यों? वो भी तो भगवान को प्यारे हैं करके. इनफैक्ट जो महाप्रभु ने दिया अनार्पितम चिराग कर्णावतारम करो, वो आज तक किसी अवतार ने नहीं दिया, किसी आचार्य ने नहीं दिया. क्या? महाधुर्योज्जल रसा व्रज भक्ति. सारे आचार्य नारायण के प्रति ऐश्वर्य भक्ति कैसे करनी ये बताया, लेकिन कृष्ण से प्रेम कैसे करना है किसी आचार्य ने नहीं बताया. वो माधुर्य भक्ति श्री चैतन्य महाप्रभु ने दी है. ये तुम्हारा बहुत बड़ा सौभाग्य है. ಹರಿ ಹರಿ. ಪ್ರಭುಜಿ ಕೇಳಿದ್ರು ಇಲ್ಲಿ ಬೇರೆ ಸಂಪ್ರದಾಯಗಳು ಇದೆ, ಶ್ರೀ ಸಂಪ್ರದಾಯ, ಮಧ್ವ ಸಂಪ್ರದಾಯ ಇತ್ಯಾದಿ ಸಂಪ್ರದಾಯಗಳಿದೆ. ಅವರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಯಾವ ರೀತಿ ಇರಬೇಕು, ನಾವು ಗೌಡಿಯ ವೈಷ್ಣವರಾಗಿ ನಾವು ಅವ್ರ ಹತ್ರ ಹೇಗೆ ನಾವು ನಡ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಅಥವಾ ಏನು ವಿಚಾರಗಳಿರಬೇಕು ಆ ವೈಷ್ಣವರ ಪರಂಪರೆ ಬಗ್ಗೆ ಅಂತ. ಅದಕ್ಕೆ ಪ್ರಭುಜಿ ಹೇಳಿದ್ರು 4 ಸಂಪ್ರದಾಯಗಳಿದೆ ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ತಿಳಿದಿರೋ ಹಾಗೇನೆ. ಸೊ ಚೈತನ್ಯ ಮಹಾಪ್ರಭುಗಳು ಬೇರೆ ಬೇರೆ ಪರಂಪರೆಯಿಂದ ಬೇಕಾಗಿರುವಂಥ ವಿಚಾರಗಳನ್ನೆಲ್ಲ ನಮ್ಗೆ ಆಲ್ರೆಡಿ ತಗೊಂಡು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಶ್ರೀ ಸಂಪ್ರದಾಯದಿಂದ ಶರಣಾಗತಿ ವೈಷ್ಣವ ಸೇವಾ, ಈ ರೀತಿ ಮಧ್ವ ಸಂಪ್ರದಾಯದಿಂದ ನಿಂಬರ್ಕರ ಸಂಪ್ರದಾಯದಿಂದ ರಾಧಾ ಭಕ್ತಿ. ಸೊ ಈ ರೀತಿ ನಾವು ಬೇರೆ ಕಡೆ ಹೋಗೋ ಅವಶ್ಯಕತೆನೇ ಇಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಸಂಪ್ರದಾಯದಲ್ಲೂ ಏನೇನು ಉತ್ತಮವಾಗಿರುವಂಥ ವಿಚಾರಗಳಿದೆ ಅದನ್ನು ನಮಗೆ ಚೈತನ್ಯ ಮಹಾಪ್ರಭುಗಳು ಇಲ್ಲೇ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆದರೂ ಕೂಡ ನಾವು ಎಲ್ಲ ವೈಷ್ಣವರನ್ನು, ಅವರು ಬೇರೆ ಸಂಪ್ರದಾಯದವರಾಗಿದ್ರೂ ಕೂಡ ನಾವು ಅವ್ರನ್ನ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು, ಅವರಿಗೆ ಆದರ ತೋರಿಸ್ಬೇಕು. ಆದ್ರೆ ಆಮೇಲೆ ಒಂದು ಮುಖ್ಯವಾದ ವಿಚಾರ ಏನಂದ್ರೆ, ಎಲ್ಲ ಆಚಾರ್ಯರು ನಾವು ವೈಷ್ಣವರಾಗಿ ಹೇಗಿರಬೇಕು ಅಂತ ತಿಳಿಸ್ಕೊಟ್ರು. ಆದ್ರೆ ಚೈತನ್ಯ ಮಹಾಪ್ರಭುಗಳು ಮಾತ್ರ ಕೃಷ್ಣನ ಮೇಲೆ ಹೇಗೆ ನಾವು ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ಬೋದು, ಕೃಷ್ಣನ ಹೇಗೆ ನಾವು ಇಷ್ಟಪಡ್ಬೋದು, ಕೃಷ್ಣನಿಗೆ ಹೇಗೆ ನಾವು ಪ್ರೀತಿನ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ಬೋದು ಅನ್ನೋದನ್ನ ತಿಳಿಸ್ಕೊಟ್ರು ಅಂತ ಪ್ರಭುಜಿ ಹೇಳಿದ್ರು. हम कन्नड़ में बोलते हैं तो बोली ಮಾತಾಡಿ. ಈಗ ನನ್ನ ಪ್ರಶ್ನೆ ಏನಂದ್ರೆ, ಕರ್ಮಾನುಸಾರ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸ್ವಾಮಿ. ನಾವು ಕರ್ಮವನ್ನ ನಾವು ಮಾಡಿರ್ತೀವಿ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋದು ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಆದರೆ ಅದನ್ನ ನಾವು ಅದು ನಮ್ಮ ಮುಂಚಿತವಾಗಿ ಅದು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರುತ್ತಾ, ಅಥವಾ ನಮ್ಮ ಆತ್ಮ ಅದನ್ನ ವಿಶ್ಲೇಷಣೆಗೆ ಒಳಗಾಗ್ತೀವ, ನಾವು ಆ ಕರ್ಮಗಳನ್ನ ನಾವು ತಗೊಂಡೇ ಬರ್ತಿರ್ತೀವ, ಮೊದಲೇ ಬರ್ತ್ ಇಟ್ ಸೆಲ್ಫ್ ನಮ್ಮ ಕರ್ಮ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರುತ್ತಾ, ಕರ್ಮ ಅನ್ನೋದು ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಬಂದಿರುತ್ತಾ ಅನ್ನೋದು ನನಗೊಂದು ಡೌಟು. ಕರ್ಮ ಅನ್ನೋದು ನಾವು ಹುಟ್ಟದಲ್ಲೇ ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಬಂದಿರುತ್ತಾ ಸ್ವಾಮಿ ಅಂತ. Hare Krishna Prabhuji. So Mataji is asking here that how will we get to know that if we are doing karma or not? Is it present in us before only? Do we carry karma from our birth? Like, are we carrying karma from our birth only? Actually, there are 2 questions. See, karma has 2 meanings. कर्मा का मतलब ये भी होता है जो आप एक्शन कर रहे हो, कर्म मतलब कर्म फल होता है.
तो यहाँ पे आपके कर्म का मतलब क्या है? कर्म है या कर्म फल है? वो कर्म नहीं है, हम बच्चे से ही हम कर्म को लेकर आते हैं ना। पाप कर्म को, पाप और पुण्य कर्म को, कर्म वो हमारा पहले से ही, हाँ पिछले जन्म से आ रहा है ना। पहले से ही वो हमको पिछले जन्म से ही वो हाँ लेकिन हाँ पिछले जन्म से उसके पाप फल आ रहा है, लेकिन आज क्या कर्म करोगे वो पहले से नहीं आ रहा है। हाँ वो आप डिसाइड कर सकते हो। देखो आपकी इच्छा आज मंदिर है, आप चाहते पिक्चर जाते हैं, हाँ तो ये आपका कर्म हो गया ना। क्यों? भगवान ने आपको स्वेच्छा दी कि आप पैरों से मंदिर आए, पैरों से पिक्चर हॉल नहीं गए, तो आपका सत्कर्म हो गया। पिक्चर हॉल जाते दुष्कर्म बनता, तो वो इच्छा है ना आपके पास। तो आपके जीवन में जो हो रहा है वो पुराने उससे हो, लेकिन आप आज क्या कर रहे हो वो आपके हाथ में। ये दो विचार का कर्म है, दो अभी हमको क्लियर हुआ। बर्थ इटसेल्फ ये कर्म है, हम अभी क्या कर रहे हैं हाँ वही कर रहे हैं। प्रारब्ध जो बर्थ से आया वो प्रारब्ध जन्म आया, हाँ। लेकिन आप आज क्या करने वाले हो वो आपके हाथ में है। ओके हरि बोल। प्रश्न हम लोग अन्याभिहित शून्य बोले ना प्रभु, और श्लोक में वो अन्याभिहित शून्य अंत को आने के लिए हम लोग कैसा अन्याभिहित शून्य प्रभुपाद जी का जो प्रोग्राम दिया हुआ है उसको फॉलो करिए तो अन्य प्रभुपाद जी की किताबों को पढ़िए, अच्छे से गीता का अध्ययन करिए, भागवत का अध्ययन करिए तो अन्य थोड़ा भगवान का नाम स्मरण क्यों करना है, थोड़ा उसके बारे में बता के हम लोग नाम स्मरण भगवान आत्मिक बताते हैं अंतकाल में नाम में वासना रूपा प्रेम के प्यार भाव नाम जो अपने प्राण भगवान को याद करके छोड़ता है वे वापस से धरातल में नहीं आता, भगवान के लोग चला जाता है। लेकिन भगवान को मृत्यु के समय याद करना इतना आसान नहीं है, उसकी प्रैक्टिस हमें क्या करनी है, भी करनी है। भगवान बोलते हैं मां अनुस्मरा विद्या। तो जो हम जो भी कर रहे हैं भगवान के स्मरण के साथ उस कार्य को हमको करना चाहिए, और भगवान के स्मरण हमको करते रहना चाहिए हमेशा। और उसमें क्या है नियमित रूप से जप करते हैं। कभी मन करता है स्मरण मैंने कभी नहीं करता है, लेकिन नियमित रूप से जप करते हैं भगवान का स्मरण होता है। तो नियमित रूप से जप करना बहुत इम्पोर्टेंट है, उससे हमारा हृदय शुद्ध होता है। आज आपने गलती से नारायण याद कर लिया तो भगवान विष्णु रूप आ गए, आप पर्पसफुली याद करोगे तो क्या होगा? ಅಲ್ಲಿಂದ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಮಾತಾಜಿ ಕೇಳಿದ ಪ್ರಶ್ನೆ ಬಂದು ಕರ್ಮ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಹುಟ್ಟಿನಲ್ಲಿ ತಗೊಂಡ್ಬರ್ತೀವಿ ಮತ್ತು ಇವಾಗ ಮಾಡ್ತೀವ ಅಂತ. ಪ್ರಭು ಜೊತೆ ಪುಸ್ತಕ ಹೇಳಿದ್ದು ಕರ್ಮದಲ್ಲಿ ಎರಡು ಥರ ಇದೆ. ಒಂದು ಪ್ರಾರಬ್ಧ ಕರ್ಮ, ಅದನ್ನು ನಾವು ಹುಟ್ಟಿನಿಂದಲೇ ತಗೊಂಡ್ಬರ್ತೀವಿ. ಇನ್ನೊಂದು ಒಂದು ಇವಾಗ ಮಾಡುವಂಥದ್ದು. ಸೊ ಎರಡು ರೀತಿ ಕರ್ಮಗಳಿರುತ್ತೆ. ಒಂದು ನಾವು ದಿನನಿತ್ಯವಾಗಿ ಮಾಡುವಂಥ ಕರ್ಮ, ಇನ್ನೊಂದು ನಾವು ಹುಟ್ಟಿನಿಂದಲೇ ತಗೊಂಡು ಬರುವಂಥ ಕರ್ಮ. ಮತ್ತೆ ಪ್ರಭುಜಿ ಕೇಳಿದ ಪ್ರಶ್ನೆ ಬಂದು ಅನ್ಯಾಯದಿಂದ ಶೂನ್ಯ, ಯಾವುದೇ ರೀತಿ ಅಭಿಲಾಷೆಗಳನ್ನು ನಾವು ಇಟ್ಕೊಳ್ಳದೇ ಇರುವುದು ಹೇಗೆ, ಯಾವುದೇ ರೀತಿ ಆಸೆಗಳನ್ನು ಇಟ್ಕೊಳ್ಳದೆ ಭಗವಂತನ ಸೇವೆ, ಭಗವಂತನ ಪ್ರೀತಿ ಮಾಡೋದು ಹೇಗೆ ಅಂತ ಪ್ರಭುಜಿ ಹೇಳಿದ ಉತ್ತರ ಬಂದು ಪ್ರಭುಪಾದ್ ಆಲ್ರೆಡಿ ನಮಗೆ ಅಷ್ಟು ಹಾಕೊಟ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ದೇವಸ್ಥಾನ ಬರೋದಾಗಲಿ, ಜಪಸೇವೆ ಮಾಡೋದಾಗಲಿ, ಪ್ರಭುಪಾದ್ ಪುಸ್ತಕಗಳನ್ನ ಓದೋದಾಗಲಿ, ಇದನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಹೋದಾಗ ನಮ್ಗೆ ಆಟೋಮೆಟಿಕ್ಲಿ ಅದರಿಂದ ಆಗಲಿ ಅದಾಗಲಿ ಅನ್ಯಾಯದಿಂದ ಶೂನ್ಯವಾಗುವುದು ಬರ್ತದೆ. ಆಮೇಲೆ ನಾಮಜಪದ ಬಗ್ಗೆ ಪ್ರಭುಜಿ ತಿಳಿಸ್ಕೊಟ್ರೆ ಯಾಕೆ ನಾವು ನಾಮಜಪ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ. ಅಜಾಮಿಲ ಗೊತ್ತಿಲ್ಲದೆ ಕೂಡ ನಾರಾಯಣ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಇಷ್ಟು ಉತ್ತರ ಬರ್ತದೆ. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಇದನ್ನು ತಿಳ್ಕೊಂಡು ನಾವು ನಾಮಜಪ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಇದರಿಂದ ಎಷ್ಟು ಉಪಯೋಗ ಇದೆ ಅಂತ ನೀವೇ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಹರೇ ಕೃಷ್ಣ. ಸೊ ಪ್ರಭುಗಳು ಇಷ್ಟು ಸಮಯ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರು ಯಾವಾಗಲೂ ಸಹ ನಮ್ಮ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಬರ್ತಾ ಇದ್ವಿ. ಪ್ರಭುಜಿ सभी समय हमको एटलीस्ट 2 months once टू कम एंड गाइड, हमको थोड़ा मार्गदर्शन दे रहे हैं। सभी भक्तों को हम लोग निवेदन करेंगे और हम लोग प्रभु ऐसे ही सेवा करते रहे बोल के हम लोग 3 बार हरे कृष्ण मंत्र बोलेंगे। हरे कृष्णा कृष्णा कृष्णा